और जल्दी से ले आने वाला प्रभु यीशु मसीह की आदि पवित्र नाम में सब पवित्र लोगों को मसीह वचन करता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु की बड़ी अनुग्रह है और एक पुनरुत्थान का दिन। इसी प्रकार इस जूम प्लेटफॉर्म में होकर के हमें अपने अपने घर में इकट्ठा होकर प्रभु का नाम को ऊंचा करने के लिए प्रभु ने हमें कृपा दिया, उसके लिए प्रभु धन्यवाद देता हूँ। आणि देवाची खूप मोठी कृपा आहे की अशा प्रकारे झूम प्लॅटफॉर्म मध्ये आपण आपल्या आपल्या घरामध्ये बसून प्रभूच्या उपस्थितीमध्ये एकत्र येण्याकरता प्रभूने मोठी कृपा केली, त्याच्याकरता प्रभूच्या नावाला धन्यवाद असो। इस कुटिल पीढ़ी से प्रभु ने हमको अपने लिए चुनकर अलग किया आणि या कुटिल पिढीमधून प्रभूने आपल्याला त्याच्याकरता निवडून वेगळं केलं। प्रभु की अनुग्रह की दृष्टि हम पर पड़ा आणि देवाची दयेची दृष्टी आपल्यावर पडली। आज भी उस अनुग्रह का दृष्टि से हम दूर नहीं है आणि आजही त्याच्या कृपा दृष्टीपासून आपण वेगळे नाही। आज भी प्रभु की दया हमसे हटा नहीं आणि आजही देवाची दया आपल्यापासून वेगळी झाली नाही। इस जीवन की यात्रा में पवित्र लोगों को कई प्रकार का समस्या आता है आणि या जीवन प्रवासामध्ये पवित्र लोकांना पुष्कळ प्रकारच्या समस्या येतात। कई समस्याओं में कई बार कई लोग विश्वास में से पीछे हट जाते हैं आणि पुष्कळ प्रकारच्या समस्यांमधून पुष्कळ लोक पुष्कळ प्रकारे पाठीमागे वळतात। प्रभु में आने के बाद में ऐसा कोई व्यक्ति नहीं जिसके जीवन में कोई समस्या ना आए आणि प्रभूमध्ये आलेला असा कुठला व्यक्ती नाहीये की त्याच्या जीवनामध्ये कुठल्या समस्या येणार नाही। हर रोज हमारे जीवन में कई प्रकार का परेशान आता है आणि दररोज आपल्या जीवनामध्ये पुष्कळ प्रकारच्या समस्या येतात। तब मालूम पड़ता है कि हम कहाँ तक सच्चा मसीह बनकर या विश्वास में कायम रहकर जीवन बिताता है आणि मग त्यावेळेला समजतं की आपण किती खरे विश्वास होऊन जीवन जगत आहोत। क्योंकि ये परीक्षा प्रभु क्यों अनुमति देता है आणि आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारे परीक्षा येण्याकरता प्रभु परवानगी का देतो? आपको मालूम है वो स्कूल में बच्चा पढ़ता है तो उनकी परीक्षा होता है आणि मुलं ज्या वेळेला शाळेमध्ये शिकतात त्यावेळेला त्यांची परीक्षा होते। क्यों परीक्षा होता परीक्षा का होते? क्योंकि उन्होंने काम तक जाना, वो काम तक समझा, वो उस बातों को समझ पाया है कि नहीं, बात का फर्क है। आणि ते किती शिकले किती समजले या गोष्टीची ती एक परीक्षण आहे। ऐसा नहीं होता तो फिर मतलब लोग समझ पा रहे हैं कि नहीं, ये बात को हम लोगों को समझ में नहीं आएगा। आणि जर परीक्षा झाली नसती तर मुलं समजले का नाही हे समजू शकलो नसतो। पवित्र लोगों का परीक्षा प्रभु जरूर करता है आणि पवित्र लोकांची परीक्षा प्रभु निश्चितच करतो। वो कैसा है आणि ती कशी आहे? हम कभी ना सोचने वाला कोई ऐसा संकट हमारे जीवन में आता है, आपण कधीही न विचार करणारा असं संकट आपल्या जीवनामध्ये येतं। आपको मालूम है कि एक दिन में कितना संकट हमारे जीवन में आता है आणि आपल्याला ठाऊक आहे एका दिवसामध्ये कितीतरी संकट आपल्या जीवनामध्ये येतं। और तो संकट को हम कैसे सामना करते हैं आणि त्या संकटाचा आपण कशा प्रकारे सामना करतो? दुनिया के लोग जो सामना करता है उससे अलग दर्जे में प्रभु के लोग उसको सामना करते हैं। आणि जगाचे लोक ज्याप्रमाणे त्या संकटाचा सामना करतात त्याच्या एका वेगळ्या प्रकारामध्ये प्रभूचे लोक त्या संकटाचा सामना करतात। हमारे म्हणजे बच्चों का परीक्षा के बाद आता है तो कई बच्चे लोग आत्महत्या करते हैं। आणि लोक मुलांची ज्या वेळेला परीक्षा येते त्यावेळेला पुष्कळ मुलं आत्महत्या करतात। क्यों करतात? का करतात? क्योंकि उसको अपने ऊपर ही भरोसा नहीं, कारण त्यांचा स्वतःवरच भरोसा नाही है। मतलब और बाद में मालूम पड़ता है कि वो अच्छा डिग्री में पास हुआ, उसमें कई इसमें A+ है आणि त्याच्यानंतर समजतं रिझल्ट आल्यानंतर की ते खूप चांगल्या प्रकारे पास झाले आणि पुष्कळ पेपर मध्ये त्यांना A+ आहे वो व्यक्ति आत्महत्या की आणि त्या व्यक्तीने आत्महत्या केली। इसे कई बात हम पेपर में पढ़ते हैं आणि अशा पुष्कळ गोष्टी पेपर मध्ये आपण वाचू शकतो। ये पवित्र लोगों का विषय में भी जब याकूब का पत्री पहला अध्याय उसका 2 और 3 वचन जो पढ़ता है, याकूबाचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याच्या 2 आणि 3 वचनामध्ये ज्या वेळेला आपण वाचतो, नाना प्रकार की परीक्षाओं में पढ़ो तो इसको पूरी आनंद की बात समझो, ये जानकर कि तुम्हारे विश्वास से परखे जाने से धीरज उत्पन्न होता है। देखिए यहाँ पर एक बहुत बड़ा विषय बोलता है, तुम्हारा परखा जाने से धीरज उत्पन्न होता है। आणि तुमच्या परीक्षेमुळे तुमच्यामध्ये धीर निर्माण होतो। मसीह जीवन में अनेक पवित्र लोगों को धीरज चाहिए आणि ख्रिस्ती जीवनामध्ये प्रत्येक पवित्र भक्ताला धीर असणं गरजेचं आहे। अभी ये धीरज है कि नहीं उसको जानने के लिए परीक्षा या संकट होना जरूरी बात है। आणि त्या व्यक्तीमध्ये धीर आहे का नाही हे परीक्षा करण्याकरता त्याच्या जीवनामध्ये परीक्षा व संकट येणं गरजेचं आहे। अनेक लोगों के जीवन में आने वाला किसी प्रकार का भी संघर्ष या समस्या या कष्ट क्यों ना हो, वो सब हमारे में धीरज उत्पन्न करने के लिए। आणि प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये
जीवनामध्ये येणारी जी परीक्षा किंवा संकट जे आहे ते त्याच्यामध्ये धीर निर्माण करण्याकरता आहे. प्रभु का हमारे प्रति सबसे बड़ा एक उद्देश्य है कि हम बहुत धीरजवंत बने. आणि देवाची आपल्या संबंधाने सगळ्यात मोठी इच्छा ही आहे की आपण धीराने राहावं. धीरज हमारे जीवन में बढ़ेगा आणि आपल्या जीवनामध्ये धीर केव्हा वाढेल? कष्ट में जब जाता है. आणि ज्या वेळेला आपण कष्टामधून जातो. इसका मतलब प्रभु के लोग कष्टों को चाहना चाहिए या कष्टों से डरना चाहिए, कष्टों से भागना चाहिए, क्या करना चाहिए? आणि याचा अर्थ पवित्र लोकांनी कष्ट त्यांना आवडायला पाहिजे का किंवा ते कष्टापासून पळून जायला पाहिजे? लेकिन कई बार हमारा सोच के खिलाफ कोई कष्ट आता है तो अपन घबरा जाता है और हम उस कष्ट में चलना नहीं चाहता और हम हमारे जीवन में जो प्रभु चाहने वाला धीरज हमारे जीवन में उत्पन्न नहीं होता. आणि पुष्कळ वेळा आपल्या जीवनामध्ये आपण न विचार केलेले कष्ट आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर आपण त्या कष्टापासून पळून जातो आणि प्रभू इच्छिणारा धीर जे आहे ते आपल्या जीवनामध्ये निर्माण होत नाही. सच्चा समझदार विश्वासी के लिए कष्टों में वो कभी डरता नहीं और कष्ट में वो खुशी मनाता है. आणि एक खरा जो विश्वासू आहे तो कष्टामध्ये घाबरत नाही तर तो कष्टामध्येही आनंद करतो. कभी आनंदित हुआ आणि कष्टामध्ये कधी आनंदी झाले का? रोमियो का पत्री में 5 अध्याय उसका 3 से 5 तक का वचन में प्रेषित पौलुस कहने वाली एक बात है. रोमकराचं पत्र त्याचा 5 अध्याय त्याच्या 3 ते 5 वचनामध्ये प्रेषित पौल बोलणारी एक गोष्ट आहे. पर हम क्लेशों में भी घमंड करें, यह जानकर कि क्लेश से धीरज. देखिए क्लेशों में भी घमंड करना मतलब क्लेश में भी हम प्रशंसा करता है. प्रशंसा कभी किया क्या? अपने जीवन में आया हुआ कोई भी क्लेश के प्रति हम प्रशंसा किया क्या कभी? आणि आपल्या जीवनामध्ये आलेल्या कुठल्याही संकटा संबंधाने आपण अभिमान बाळगला का? और वो क्लेश आने से क्या हुआ? हमारा धीरज हमारे में उत्पन्न होता है या जो धीरज है उसमें और भी बढ़ोतरी होता है. आणि आपल्या जीवनामध्ये संकट आल्या कारणाने आपल्या जीवनामध्ये धीर जो आहे तो वाढत जातो. यहाँ पर बहुत अच्छा ये पौलुस वहां पर वर्णन करता है. संकट से कष्ट से धीरज उत्पन्न होता है. आपल्या जीवनामध्ये संकट आल्यानंतर धीर निर्माण होतो. आपको बाकी बाद में समय आएगा मैं आपको बताऊं. आणि नंतर उरलेली गोष्ट वेळ मिळेल त्यावेळेला मी तुम्हाला सांगेल. बहुत मैं आपको आज किस विषय में आपको बताना चाहता हूँ. आणि आज तुम्हाला कुठला विषय मी सांगू इच्छितो? आत्मीय जीवन में धीरज. आणि आत्मिक जीवनामध्ये धीर. आत्मिक जीवन की जिन जिन बातों में हमें धीरजवंत बना रहना है उसके ऊपर आज मैं आपको थोड़ा सा बातें समझाना चाहता हूँ. आणि आत्मिक जीवनामध्ये कुठल्या गोष्टीमध्ये आपण धीर धरायचा त्या गोष्टी जरा मी तुम्हाला समजून सांगत आहे. क्योंकि ये धीरज को कई शब्द हम बाइबल में देखता है. आणि धीराला पुष्कळ शब्द आपण बायबल मध्ये पाहू शकतो. धीरज को मतलब साहस करके एक प्रयोग हम लोग नीति वचन 24 अध्याय का 10 वचन में देखता है. आणि धीराला आपण साहस असा नीती सूत्र 24 अध्याय त्याच्या 10 वचनामध्ये पाहू शकतो. यदि तो विपत्ति के समय साहस छोड़ दे. यहाँ पर विपत्ति के समय में अपना धीरज छोड़ दे. कोई जगह पर यहाँ पर साहस छोड़ दे. साहस शब्द आया. आणि मग संकटाच्या वेळी जर तू दुर्बल झाला तर तेरी शक्ति बहुत कम है. देखो अब इसका मतलब क्या है कि हमको ऐसा कुछ विपत्ति के समय में हमें हमारा साहस नहीं छोड़ना चाहिए या धीरज नहीं छोड़ना चाहिए. आणि संकटाच्या वेळी आपण आपलं धैर्य जे आहे ते सोडायला नको. देखो अभी हमको हमारे आत्मिक जीवन में कुछ विषयों में धीरजवंत बना रहना है. आणि आपण आत्मिक जीवनामध्ये काही विषयामध्ये धीराने राहिला पाहिजे. अगर हम धीरजवंत बना नहीं रहेगा तो हमारे जीवन में आत्मिक उन्नति नहीं होगा और आत्मिक आनंद नहीं रहेगा. वहां पर बहुत बड़ा धोखा बन सकता है. आणि आत्मिक जीवनामध्ये जर आपण धीराने राहिले नाही तर आपले आत्मिक जीवनामध्ये वाढ होणार नाही आणि आत्मिक आनंद आपल्यामध्ये राहणार नाही तर त्या ठिकाणी खूप मोठी फसगत होऊ शकते. धीरज रहेगा नहीं तो हमारे जीवन में विजय मसीह जीवन बिताना भी मतलब संभव नहीं. आणि धीराने जर आपण राहिलो नाही तर एक विजय ख्रिस्ती जीवन सुद्धा आपण जगू शकणार नाही. ये विषय बहुत गंभीर है. मैं बहुत लोगों से विनती करता हूँ बहुत ध्यानपूर्वक आप इन विषय को एक एक करके किन किन बातों में हमें धीरज जीवन बना रहना चाहिए वो बात कम से कम मैं 7 बातों को आपको याद दिलाऊंगा. उन 7 बात हमारे आत्मिक जीवन के लिए बहुत ही महत्वपूर्ण बात है. वो ध्यान से सुनिएगा. आणि लोकांना मी विनंती करतो की मी आता
राहता आपण कुठल्या गोष्टीमध्ये धीराने राहायला पाहिजे. याच्यात मी 7 गोष्टी सांगणार आहे. त्याच्यातल्या एक एक गोष्टी ज्या आहे तुम्ही खूप लक्षपूर्वक ऐका. तो सबसे पहले नंबर 1 पॉइंट है विश्वास में धीरज या विश्वास में दृढ़ता. दृढ़ता शब्द भी वहां पर आता है. देखिए मैंने ये धीरज को साहस भी बोल सकता है, दृढ़ता भी बोल सकता है. वहां पर धीरज को दृढ़ता शब्द इस्तेमाल किया है. आणि विश्वासामध्ये आपण दृढ राहायचं आहे. या धीराला आपण पहिले धैर्य पण आपण बघितलेलं आहे आणि या ठिकाणी दृढता हा शब्द सुद्धा प्रयोग केलेला आहे. हम लोग देखेंगे पड़ोसियों का पत्र उसका दूसरा अध्याय का 5 वचन पढ़े. कलसीकराचं पत्र त्याचा 2रा अध्याय आणि त्याचं 5 वचन आपण वाचूया. यदि मैं शरीर के भाव से तुमसे दूर हूँ तो भी आत्मिक भाव से तुम्हारे निकट हूँ और तुम्हारे व्यवस्थित जीवन को और तुम्हारे विश्वास की जो मसीह में है दृढ़ता देखकर तुम्हारा मसीह में तुम्हारा विश्वास की दृढ़ता देखकर प्रसन्न होता हूँ. मतलब विश्वास की दृढ़ता देखकर, देखा वहां पर विश्वास की धीरज है, वो धीरज के जगह पर दृढ़ता आया. विश्वास की तुम्हारा दृढ़ता को देख करके मुझे क्या होता, आनंद होता. आणि विश्वासामध्ये तुम्ही खंबीर आहे हे पाहून मला आनंद होतो. अरे पवित्र लोग इस विश्वास की यात्रा में कई प्रकार की समस्याओं में होकर के चलना पड़ता है. आणि विश्वास जो आहे तो त्याच्या जीवन प्रवासामध्ये कुठल्या प्रकारच्या समस्यांमधून जावं लागतं. उस समय में हम मतलब अगर विश्वास में दृढ़ नहीं है तो हमारे जीवन में उलझन में पड़ करके हम लोग गिर सकते हैं. आणि त्यावेळेला जर आपण खंबीर नाहीये तर आपण निश्चितच त्या ठिकाणी पतन पावण्याची शक्यता राहते. जहां पर भी पौलुस जाते थे पवित्र लोगों को मिलने के समय में इस बात पर बोल करके उनको जिताते थे. जब इसे हम प्रेरितों का काम 14 अध्याय उसका 21 और 22 वचन में ये पढ़ता है. प्रेरितों का काम 14 अध्याय उसका 21 और 22 वचन आणि प्रेषितांचे कृत्य त्याचा 14 अध्याय त्याचं 21 आणि 22 वचनामध्ये आपण अशा प्रकारे पाहू शकतो. वे उस नगर के लोगों को समाचार सुनाकर और बहुत से चेलों बनाकर दूसरा और इकुनियम और अन्ताकिया को लौट आए और चेलों के मन को स्थिर करते रहे. चेलों का मन को स्थिर करते रहा, मतलब दृढ़ करते रहा. कैसा? यह उपदेश देते थे कि विश्वास में बने रहो और यह कहते थे हमें बड़े क्लेश उठाकर परमेश्वर के राज्य में प्रवेश करना होगा. देखा मतलब यहाँ पर भी देख रहे हैं कि उनको स्थिर करते थे क्योंकि उनको ये बात समझाते थे कि हमें बहुत से क्लेशों को उड़ाते हुए परमेश्वर के राज्य में प्रवेश करना. जो भी प्रभु की बुलाहट पाए हुए लोगों को ये दुनिया की जीवन की यात्रा में बहुत प्रकार का क्लेश आएगा, लेकिन तुम विश्वास में दृढ़ बनकर रहना बोल करके उनको जिताते थे. आणि ज्याचं कोणाचं कारण झालेलं आहे त्याला पाचारण मिळालेलं आहे. त्याला या विश्वासाच्या जीवन प्रवासामध्ये पुष्कळ प्रकारच्या दुःखांना तोंड देत देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करावा लागेल. म्हणूनच शिष्य लोक जे आहेत त्यांना विश्वासामध्ये बळकट राहण्याकरता सांगत असे. कई लोग मंडलियों में हम देखते हैं कि थोड़ा कुछ बात समस्या आ गया, कुछ मतलब शोधना आ गया, कष्ट आ गया, फिर वो लोग संगति को ही छोड़ देता है या कुड़कुड़ाने लगता है, दोष करने लगता है. मतलब उस समय में वो लोग स्थिर नहीं रहता, डगमगाई जाता. आणि मंडळी जीवनामध्ये सुद्धा आपण पाहू शकतो तर ज्या वेळेला लोकांच्या जीवनामध्ये काही संकट समस्या आल्या त्यावेळेला ते काय करतात की ते संगती सोडून देतात किंवा मग ते कुरकुर करत राहतात, दुसऱ्या लोकांना दोष लावत राहतात, पण ते विश्वासामध्ये खंबीर राहत नाही. विश्वास में स्थिर रहना ये बहुत बड़ा एक अनुग्रह है. आणि विश्वासामध्ये खंबीर राहणं ही खूप मोठी कृपा आहे. थेसलोनिकिया मंडली के लोग इस बातों में एक नमूना था, एक आदर्श था करके हम लोग देख रहे हैं. पहिलं थेसलोनिकराचं पत्र त्याचा 1 अध्याय 6 ते 8 वचनामध्ये आपण पाहू शकतो की थेसलोनिकराचे लोक जे आहेत ते या विषयामध्ये एक दुसऱ्यांकरता नमुना असे होते. बड़े क्लेश में पवित्र आत्मा के आनंद के साथ वचन को मानकर हमारी और प्रभु की सी चाल चलने लगे. यहाँ तक कि मकेदोनिया और अखिया के सब विश्वासियों के लिए तुम आदर्श बने, क्योंकि तुम्हारे यहाँ से न केवल मकेदोनिया और अखिया में प्रभु का वचन सुनाया गया, और तुम्हारे विश्वास की जो परमेश्वर पर है हर जगह ऐसी चर्चा फैल गई है कि हमें कहने की आवश्यकता ही नहीं.
विश्वास में एक बहुत गंभीर नमूना था, एक बड़ा आदर्श था। आणि ते लोक जे आहे ते विश्वासामध्ये खूप खंबीर होते आणि इतर लोकांकरता एक आदर्श होते। अब मालूम है ये वचन को ग्रहण करना, ये धीरज का वचन है। आणि हे जे वचन आहे ते धीराचं वचन आहे। इस वचन को ग्रहण करने के लिए धीरज चाहिए आणि वचन स्वीकारण्याकरता किंवा आत्मसात करण्याकरता सुद्धा धीर असला और उनका जीवन के द्वारा प्रभु का वचन उसका फैलाव बहुत ज्यादा बढ़ते गया। आणि त्यांच्या जीवनाच्या द्वारे वचनाला खूप जास्त गाजवण्यात आलं। बहुत बड़ी बात, खूप मोठी गोष्ट आहे। आज हमारा आत्मिक जीवन में विश्वास में हम काम धीरज बंद है, ये बात को परखना। आणि आपण आपल्या आत्मिक जीवनामध्ये विश्वासामध्ये किती धीराने राहतो हे परीक्षण करणं गरजेचं आहे। क्योंकि आपको मालूम है कई लोग विश्वास में आने के बाद में कोई ना कोई गलत उपदेश आकर के उनको कुछ भी बात बोलेगा तुरंत उसमें पलट जाता है। आणि पुष्कळ वेळा आत्मिक जीवनामध्ये असं होतं की आपण आत्मिक जीवनामध्ये चालत असताना एक चुकीचा उपदेशक येतो आणि चुकीचं आपल्याला शिक्षण दिल्यानंतर आपण लगेच त्या शिक्षणाच्या पाठीमागे जातो। गलत उपदेशों में भी बहक जाने का खतरा रहता है। आणि आपण जर विश्वासामध्ये खंबीर नाहीये तर चुकीच्या उपदेशामध्ये आपण वाहवत जाण्याची शक्यता राहते। एफेसोस का मंडली को लिखा हुआ पत्र में पौलुस कहता है एफेसियों का पत्री 4 अध्याय का 14 वचन में, आणि एफिसकाराचं पत्र त्याचा 4 अध्याय आणि त्याच्या 14 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे एफिसकाराच्या लोकांना म्हणतो, ताकि हम आगे को बालक न रहे, पर मनुष्य की ठग विद्या चतुराई से उनमें धर्म की हर एक झोंके से उछलने, उपदेश की हर एक झोंके से जो उछला जाता है या गिराया जाता है, ऐसे विषय में जो लोग विश्वास में धीरजबंद नहीं है वो उसमें डगमगाए जाता है। आणि मग ज्या वेळेला नवीन चुकीचं शिक्षण येतं त्या वेळेला वाऱ्याने जसे इकडे तिकडे हल्ले जातात त्याप्रमाणे जे लोक विश्वासामध्ये खंबीर नाहीये ते हल्ले जातात। विश्वासियों को गिराने के लिए विरोधी कई प्रकार अपनी, जब पड़ोसियों का पत्री में पढ़ेगा तो पड़ोसियों का पत्री उसका 2 अध्याय उसका 4 वचन थोड़ा देखिए, पड़ोसियों 2:4 कोलोसीकराचं पत्र त्याचा 2 अध्याय आणि त्याचं 4 वचन वाचा। लुभाने वाली बात, देखा, लुभाने वाली बातों के द्वारा विश्वास में से गिराता है। आणि मग ज्या गोष्टी खोट्या आहेत त्या गोष्टी आपण आपल्याला विश्वासामध्ये खाली पाडतो। उसका 8 वचन, त्याचं 8 वचन, चौकस रहो कि कोई तुम्हें उस तत्व ज्ञान और व्यर्थ धोखे के द्वारा तत्व ज्ञान और व्यर्थ धोखे के द्वारा लोगों को फंसाता है। आणि म्हणजे मूलभूत शिक्षण आहे आणि जे तत्वज्ञान आहे याच्यातून ते फसवतात। देखिए जो विश्वास में धीरजबंद नहीं है, दृढ़ नहीं है, वो लोग इस प्रकार की बातों में डगमगाए जातात। आणि जे विश्वासामध्ये खंबीर नाहीये त्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी आल्यानंतर ते डळमळीत होतात। संदेश सुनता है तो लोगों को लगता है कि यार मैं जो पकड़ा हुआ विश्वास ये सच्चा है, सही है क्या, ऐसा डगमगाया जाता है। आणि मग ज्या वेळेला अशा प्रकारचं चुकीचं शिक्षण ते ऐकतात त्यावेळेला त्यांनी जो केलेला विश्वास आहे त्याच्यावर त्यांना शंका येते आणि ते विचार करतात की मी जो विश्वास केला तो बरोबर आहे का। यूदा उसका 16 अध्याय 16 वचन का बी पाठ, यूदा में एक ही चैप्टर है तो उसका 16 वचन की बी पाठ में, आणि यहूदाचं पत्र त्याच्या 16 वचनाच्या शेवटल्या भागामध्ये, देखिए मिठाई करके लोगों को घुसा करके विश्वास से गिराता है। आणि लोकांची खुशारकी करून किंवा त्यांची वाहवा करून त्यांना ते विश्वासातून खाली ओढतात। क्योंकि वो लोग अपनी मतलब पूरा करने के लिए लक्ष्य में चलता है आणि ते आपला स्वार्थ पूर्ण करण्याच्या किंवा आपल्या फायद्यासाठी सर्व काही करत असतात। आज हम अपने विश्वास जीवन को परखेगा तो कैसा है। आणि आज जर आपल्याला विश्वासू जीवन जर पारखलं तर ते कसं राहणार, में विश्वास में स्थिर है क्या, आणि विश्वासामध्ये स्थिर आहे का। परिशुद्ध पौलुस अपना जीवन के बारे में खुद की गवाही देता है। 2 तिमोथी 1 अध्याय का 12 वचन में, 2 तिमोथेला पत्र त्याचा 1 अध्याय आणि त्याच्या 12 वचनामध्ये प्रेषित पौल आपल्या स्वतःच्या जीवनासंबंधाने अशा प्रकारे म्हणतो,
क्योंकि मैं उसे जिस पर मैंने विश्वास किया है जानता हूँ। देखा, मैंने उसे जिस पर मैंने विश्वास किया उसको मैं जानता हूँ। आणि ज्याच्यावर मी विश्वास ठेवला आहे त्याला मी जाणतो. यो कितना भी कैसे भी परिस्थिति आएगा, लेकिन मैं जिस पर विश्वास किया वो प्रभु मुझे ये सारे मार्ग में से पार करवाने के लिए सामर्थ्यवान है. आणि कुठलीही परिस्थिती आली तरी सुद्धा ज्याच्यावर मी विश्वास ठेवलेला आहे तो प्रभू या सर्व प्रकारच्या संकटातून मला पार घेऊन जाण्याकरता सामर्थ्य आहे. ये बात जरूर जानना. आणि एक गोष्ट निश्चितच जाणा, आपने जो विश्वास किया वो विश्वास का आधार प्रभु का वचन है कि नहीं, ये बात को जानना. आणि तुम्ही जो विश्वास केला त्या विश्वासाचा आधार देवाचं वचन आहे का नाही हे परीक्षण करा. क्या वो विश्वास के बारे में नहीं, आणि आपण कुठलाही विश्वास केला त्या विश्वासा संबंधाने नाही, हमारा विश्वास के आधार प्रभु का सत्य वचन में है कि नहीं, ये बात को वचन में अगर लिखा है तो वो कभी बदलेगा नहीं. आणि वचनामध्ये जर काही लिहून ठेवलेलं आहे तर ते कधीही बदलणार नाही. तो इसलिए हमारा विश्वास प्रभु के वचन के द्वारा, एक्चुअली विश्वास हमारे लिए जो आत्मिक विश्वास प्रभु के वचन के द्वारा मिलता है. आणि आपला जो आत्मिक विश्वास आहे तो देवाच्या वचनाच्या द्वारे आपल्याला मिळतो. रोमियो 10 अध्याय का 17 वचन पवित्र लोगों को बहुत सुपरिचित है. वचन पवित्र लोकांना खूप सुपरिचित आहे. विश्वास सुनने से, सुनना मसीह वचन से आता है. आणि विश्वास ऐकल्याने आणि ऐकणं ख्रिस्ताच्या वचनाद्वारे येतं. जो भी प्रभु का वचन अगर हमारे पास आया है तो उसमें संदेह करने की जरूरत नहीं. आणि जे काही देवाचं वचन आपल्याकडे आलं त्याच्यावर काही शंका करण्याची गरज नाही. क्योंकि प्रभु का वचन पवित्र वचन है. आणि देवाचं वचन जे आहे ते पवित्र वचन आहे. इस कारण हो सकता है यूदा 20 वचन में यूदा बोलता है जो अति पवित्र विश्वास, अति पवित्र विश्वास, हमारा जो विश्वास है अति पवित्र विश्वास है. आणि म्हणूनच योद्याचं पत्र त्याच्या 20 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की आपला जो विश्वास आहे तो अति पवित्र विश्वास आहे. हो, विश्वास का भी खूबी देखिए, अति पवित्र विश्वास. आणि विश्वासाचं सुद्धा एक महत्व पहा की तो अति पवित्र विश्वास आहे. पहला अध्याय का पहला वचन में लिखा है कि मूल्यवान विश्वास. आणि दुसरे पेत्र त्याचा पहिला अध्याय त्याच्या पहिल्या वचनामध्ये लिहिलेला आहे की बहुमूल्य असा विश्वास. हाँ, देखो बहुमूल्य है, बहुत मूल्यवान विश्वास है. आणि आपला जो विश्वास आहे तो खूप बहुमूल्य आहे. ये प्रेरितों का विश्वास है आणि हा प्रेषितांचा विश्वास आहे. जो वचन में नहीं, ऐसे कोई बातों पर हम विश्वास नहीं करते. आणि ते वचनामध्ये नाहीये अशा कुठल्या गोष्टीवर आपण विश्वास करत नाही. हर बात में पवित्र शास्त्र में लिखा हुआ वचन पर अगर हम विश्वास किया है तो उस विश्वास में हमें डगमगाना नहीं चाहिए. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये पवित्र शास्त्रामध्ये जे लिहिलेलं आहे त्याच्यावर जर आपण विश्वास केलेला आहे तर मग आपण कधीही डळमळीत होण्याची गरज नाही. में वो उसका विश्वास में अगर धीरजबद्ध बना नहीं रहेगा तो गिरने का खतरा है. आणि एखादा व्यक्ती आपल्या विश्वासामध्ये जर खंबीर नाहीये तर त्याच्या जीवनामध्ये परीक्षा आल्यानंतर तो पतन पावण्याची शक्यता आहे. क्योंकि एक एग्जाम्पल मैं आपको वचन से देता हूँ. आणि एक दोन उदाहरण मी तुम्हाला वचनाद्वारे देतो. पहला तिमोथी पहला अध्याय का 19-20 वचन में पौलुस कुछ लोगों के बारे में गवाही देता है. आणि पहिलं तिमोथेला पत्र त्याचा पहिला अध्याय त्याच्या 19 आणि 20 वचनामध्ये प्रेषित पौल वचनाद्वारे काही शिकवण देत आहे. देखिए कुछ लोगों का विश्वास रूपी जहाज डूब गया बोलते हैं, डूब गया, उनका नाम आगे दिया है. ठीक है, उन्हीं में से हुमिनियोस और सिकंदर है. अब ये देखो 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 ये लोग विश्वास की यात्रा में धीरजबंद ना रहने के कारण उनका विश्वास रूपी जहाज डूब गया. आणि जीवन प्रवासामध्ये हे जे लोक आहे हुमायून आणि अलेक्झांडर जे आहे ते विश्वासामध्ये खंबीर न राहिल्या कारणाने त्यांचा विश्वास तारवाप्रमाणे उद्ध्वस्त झाला. मतलब विश्वास में हमें धीरजबंद बना रहना प्रयोग, नहीं तो डूबने का एक संधि है. आणि विश्वासामध्ये आपल्याला खंबीर राहायचं नाही तर आपण डुबून जाण्याची शक्यता आहे. विश्वास की दौड़ में हम कितने लोग ऐसा गिरा हुआ पड़े हुए हम देखता है. आणि विश्वासामध्ये कितीतरी लोक पतन झालेले आपण पाहू शकतो. दूसरा तिमोथी उसका दूसरा अध्याय का 18 वचन में, दुसरा तिमोथेला पत्र त्याचा दुसरा अध्याय आणि त्याच्या 18 वचनामध्ये सत्य से भटक गए हैं,
और कितनों के विश्वास को उल्टा पुल्टा कर देते हैं। जो विश्वास से गिर जाता है वो दूसरे की विश्वास में रहने वाले लोगों का भी विश्वास को उल्टा पुल्टा करने के प्रयास करते हैं। आणि जे विश्वासामधून खाली पडलेले राहतात ते इतर लोकांचा सुद्धा विश्वास उलट पुलट करण्याचा प्रयत्न करत राहतात। बोलने का अर्थ प्रियो, जो विश्वास से गिर गया उनसे बहुत सावधान रहना। आणि म्हणून जे विश्वासामधून खाली पडलेले आहेत त्यांच्यापासून सावध राहा। तो मैं जो प्रभु का वचन सुनने के द्वारा प्रभु यीशु मसीह पर विश्वास करके जो हमने उद्धार पाया, वो विश्वास में हमें आखिर तक बना रहना और उस विश्वास में मजबूत करना, बढ़ते जाना हमारा कर्तव्य है। आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून आपला जे झालेला आहे त्या विश्वासामध्ये दृढ किंवा त्या विश्वासामध्ये खंबीर राहत आपण पुढे चालणं आपलं कर्तव्य आहे। क्योंकि इब्रानियों का पत्र है उसका 14 वचन में, आणि इब्रिकराचं पत्र त्याचा 3रा अध्याय त्याच्या 14 वचनामध्ये, यदि हम अपनी प्रथम विश्वास में बना रहेगा तो हम उसी में भागीदार है बोलते हैं। आणि आपण प्रथम विश्वासामध्ये जर दृढ राहू तर आपण ख्रिस्तामध्ये वाटेकरी आहोत। उसका 10 अध्याय का 39 वचन में आणि 10 अध्याय आणि त्याच्या 39 वचनामध्ये हटने वाला नहीं, हम विश्वास में से पीछे हटने वाला नहीं, हम विश्वास में बना रह करके अपना प्राण की उधार में रोज बढ़ने वाला है, प्रभु को प्रसन्न करके जीने वाला है। आणि आपण विश्वासामधून पाठ फिरून जाणाऱ्यांपैकी नाहीये, तर आपण आपल्या विश्वासामध्ये खंबीर राहत जीवाचे तारण करणारे आहोत। आणि विश्वास ठेवा प्रिय। हम लोग अपने जीवन को फर्क हो कि मेरा विश्वास की जीवन में कहीं पे पीछे गया या हमें आगे बढ़ रहा है। आणि आपण स्वतःचं परीक्षण करा की मी माझ्या विश्वास जीवनामध्ये मागे फिरलो तर पुढे जात आहे। आपको सबको मालूम है कि इब्रानियों 11:6 में बोलता है विश्वास बिना परमेश्वर को प्रसन्न करना अनहोना है। आणि आपण सर्वांना ठाऊक आहे इब्रिकराचं पत्र त्याच्या 11 अध्याय त्याच्या 6 वचनामध्ये आपण वाचतो की विश्वासाशिवाय देवाला संतोषणे अशक्य आहे। हमारे जीवन में हर एक बातों में, कामों में विश्वास प्रकट होना चाहिए। आणि आपल्या प्रत्येक बोलण्यामध्ये, प्रत्येक कामामध्ये विश्वास जो आहे तो प्रदर्शित व्हायला पाहिजे। रोमियो 14:23 में लिखा है कि जो विश्वास से नहीं आता वो सब पाप है। आणि रोमकराचं पत्र त्याचा 14 अध्याय आणि त्याच्या 23 वचनामध्ये अशा प्रकारे आपल्याला वाचायला मिळतं की जे काही विश्वासा व्यतिरिक्त आहे ते सर्व पाप आहे। हो, इतना डेंजर बात है। आणि किती भयंकर गोष्ट आहे। हमें बोल देना चाहिए। आणि अशा प्रकारे जे आपल्याला चेतावणी आहे त्याच्यावर आपण खूप गांभीर्याने विचार करायला पाहिजे। प्रभु की उपस्थिति में आता आपण देवाच्या उपस्थितीमध्ये आहोत, प्रभु की आलोचना प्राप्त कर रहा है आणि प्रभूची वाणी आपण मिळवत आहोत। इसमें हमको विश्वास ही मजबूत, आणि म्हणूनच विश्वासाने ही वचनं आपण स्वीकारायची आहे। आप इस रीति में सुन रहे हैं, स्वर्ग देख रहे हैं। आणि तुम्ही कशा प्रकारे ऐकत आहात किंवा ग्रहण करत आहात हे स्वर्ग पाहत आहे। हम लोग यहाँ पर इस घर में बैठ करके आपसे बात कर रहे हैं, आप अपने अपने घर में हैं, परंतु आप किस दिल से, किस भावना से प्रभु का वचन को ध्यान कर रहा है, स्वर्ग देखता है। आणि आम्ही या ठिकाणी या घरामध्ये बसून तुमच्याशी बोलत आहे, तुम्ही सुद्धा आपापल्या घरामध्ये बसून ते वचन ऐकत आहात, पण कुठल्या हृदयाने तुम्ही हे ऐकत आहात हे स्वर्ग पाहत आहे। आपके जीवन में में आपको में ये बात बताया कि आपको विश्वास में धीरजवंत बना रहना है। आणि आपण आपल्या जीवनामध्ये विश्वासामध्ये धीराने राहायचं आहे। ये विषय में आज का पूरा समय ले सकता है, लेकिन मैं आपको अगला पॉइंट में जाता हूँ। आणि एकाच विषयामध्ये पूर्ण वेळ मी सांगू शकतो, पण मी पुढच्या मुद्द्याकडे जातो। दूसरा जो हमें आत्मीय जीवन में धीरजवंत बना रहना चाहिए वो है कामों में धीरजवंत बना रहना चाहिए। आणि आपण आपल्या कामामध्ये दृढ राहायला पाहिजे। याकूब का पत्र पहला अध्याय उसकी 4 वचन, आणि याकोबाचं पत्र त्याचा 1 अध्याय आणि त्याचं 4 वचन, धीरज को अपना पूरा काम करने दो। देखा, धीरज को अपना पूरा काम करने दो, मतलब धीरज है तो उसके साथ काम भी है। आणि जर धीर आहे तर त्याच्यासोबत काम सुद्धा आहे। मतलब एक व्यक्ति सिर्फ विश्वास किया, वो विश्वास करने से हमारा उद्धार होता है। हम लोग कोई काम करके उद्धार नहीं पाया, लेकिन उद्धार पाया हुआ लोगों में विश्वास के साथ काम भी होना चाहिए।
आणि आपण कुठलं चांगलं काम केलं म्हणून आपलं तारण झालं असं नाही, तर विश्वासाच्या द्वारेच आपलं तारण झालं. पण ज्यांचं तारण झालेलं आहे त्यांनी काम सुद्धा करायचं आहे. हमारा विश्वास हमें काम के द्वारा प्रकट करना है। आणि आपला जो विश्वास आहे तो आपल्या कामाच्या द्वारे आपण प्रकट करायचा आहे. हमको सबको मालूम है कि इफिसियों 2:10 में लिखा है, हम उन भले कामों के लिए समझा गया है, तो हमारे जीवन से वो भले काम प्रकट होना चाहिए. आणि इफिसियोचं पत्र त्याचा 2रा अध्याय त्याच्या 10 वचनामध्ये त्याप्रमाणे लिहिलेलं आहे की आपण ते चांगले काम करण्याकरता सृजित केलेलं आहे, म्हणून आपल्या जीवनाच्या द्वारे ते चांगले काम व्हायला पाहिजे. परंतु जाने अनजाने कई लोग क्या बोलते हैं, बस विश्वास किया तो बाकी कुछ करने का काम करने की जरूरत नहीं, ऐसा विषय में कुछ लोगों ने धोखा खाया. आणि मग काय म्हणतात, काय शिकवून देतात की आपण जर विश्वास केलेला आहे तर मग आपल्याला चांगले काम करायची गरज नाहीये, अशा प्रकारे लोक फसल्या जातात. ये बात कहना चाहता हूँ, हम जो काम करता है वो हमारा उद्धार के लिए नहीं. आणि पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो, आपण जे काही काम करतो ते आपल्या आत्म्याच्या तारणा करता नाही. उद्धार सिर्फ विश्वास से है, उसके साथ कोई काम नहीं जोड़ सकता. आणि तारण जे आहे ते फक्त विश्वासाने त्याच्या सोबत आपण काम जोडू शकत नाही. वो तो बात हम इफिसियों 2 अध्याय का 8-9 वचन में पढ़ता है. आणि ही गोष्ट तर आपण इफिसियोचं पत्र त्याचा 2रा अध्याय 8 आणि 9 वचनामध्ये आपण पाहू शकतो. हमने धर्म बनने के लिए काम की जरूरत नहीं, विश्वास काफी है. रोमियो 5:1 में पढ़ता है. आणि आपल्याला नीतिमान होण्याकरता काम करण्याची गरज नाहीये, आपण विश्वास ठेवणं एवढं पुरेसं आहे. रोमकराचं पत्र त्याचा 5 अध्याय आणि त्याच्या 1ल्या वचनामध्ये आपण वाचू शकतो. तो में एक सच्चा विश्वासी है, वो बात प्रकट होने के लिए हमारे जीवन में उस विश्वास काम के द्वारा प्रकट करना हमारा कर्तव्य है. आणि आपण खरे विश्वास जो आहे हे आपण आपल्या कामाच्या द्वारे प्रकट करायला पाहिजे. अभी जाने अनजाने कई लोगों ने बोला अभी काम करने की जरूरत नहीं, इसलिए वो प्रभु का गवाही तक नहीं देता. ऐसे नहीं, आपको प्रभु का गवाही देना वो बहुत बड़ा काम है. प्रभु ने हमें जो दिया हुआ कार्य जो है वो हमें काम करना है विश्वास में रहकर. आणि प्रभूने आपल्याला जी जबाबदारी सोपवलेली आहे, आपण विश्वास योग्य राहून ती जबाबदारी पूर्ण करायची आहे. आपण जे इतर लोकांना सुवार्ता सांगायची आहे ती निश्चितच सांगितली गेली पाहिजे. इसराइल लोगों को जो भी आशीष मिलते थे, प्रभु का जो भी कहा वो बात मानने के द्वारा आशीष मिलते थे. इसलिए याकूब का पत्री उड़ा करके बहुत लोग बोलता है कि वो तो सिर्फ इसराइल के लिए बोला है, वो मंडली के लिए नहीं बोल करके धोखा खाता है. आणि मग इस्रायल लोकांना जो काही देवाकडून आशीर्वाद मिळत असतो तो देवाच्या आज्ञा पालन केल्यामुळे त्यांना तो आशीर्वाद मिळत असे. म्हणूनच याकोबाचं पत्र घेऊन पुष्कळ लोक असं म्हणतात की ते इस्रायल लोकांकरता होतं, ते नवीन कराराच्या मंडळी करता नाहीये. ऐसे बातों में बहुत लोग फंस करके आज इतना आलसी बन चुका है, वो लोगों में प्रभु चाहने वाला कुछ भी कार्य उसमें नहीं दिखता. आणि अशा प्रकारच्या चुकीच्या शिकवणीमुळे लोक इतके आळशी झालेले आहे की प्रभू पासून त्यांना निश्चितच कुठल्या प्रकारचे आशीर्वाद भेटत नाही. जैसे याकूब का पत्र आप पढ़ेगा तो याकूब का पत्र में 2 अध्याय का 14 वचन. आणि याकोबाचं पत्र त्याचा 2रा अध्याय आणि त्याचं 14 वचन ज्या वेळेला आपण वाचतो त्यावेळेला आपल्याला ही गोष्ट लक्षात येते. पर वो कर्म न करता हो तो इससे क्या लाभ, क्या ऐसा विश्वास कभी उसका उद्धार कर सकता है? देखिए यहाँ पर याकूब बोलता है कि अगर आप काम नहीं करता है, आप प्रभु में हैं लेकिन आप काम नहीं करता है, क्या उसका उद्धार, ये उद्धार कौन सा है? आत्मा का नहीं, प्राण का उद्धार. आणि मग जो कोणी विश्वास धरतो पण तो कृती करत नाही, तर मग या ठिकाणी याकोब असं म्हणतो तर मग अशा विश्वासाचा काय फायदा, कारण का ती जर कृतीच नाहीये तर मग अशा प्रकारचा विश्वास तुमच्या जीवाचं तारण करू शकेल का? हम लोग बिना काम करके विश्वास के द्वारा उद्धार पाया, लेकिन उद्धार पाया हुआ लोग आगे जीवन में काम करना जरूरी है. अगर नहीं है उनका प्राण का उद्धार नहीं रहेगा. आणि आपण कुठल्या प्रकारचे चांगले काम न करता विश्वासाच्या द्वारे आपल्या आत्म्याचं तारण झालेलं आहे. आणि तारण प्राप्त झालेल्या लोकांनी याच्या पुढे काम करायचं आहे. आणि जर ते लोक काम करत नाहीये तर मग त्यांच्या जीवाचं तारण होणार नाही. आणि त्याचं 17 वचन, याकोब त्याचा 2रा अध्याय त्याचं 17 वचन. विश्वास भी यदि कर्म सहित न हो तो अपने स्वभाव में मरा हुआ है. देखिए आपका हमारा विश्वास
स्वभाव में जिंदा है हमारा है। आणि मग तुमचा जो विश्वास आहे तुमच्या स्वभावामध्ये जिवंत आहे का मेलेला आहे? आप जी रहे हैं या मसीह जी रहे हैं? आणि तुम्ही जीवन जगत आहात का ख्रिस्त जगत आहे? जो अगर उसमें प्रभु अपना काम हमें हमारे द्वारा कर नहीं पाता है, वो मरा हुआ विश्वास। आणि प्रभू त्याचं काम जर आपल्या जीवनाच्या द्वारे करू शकत नाहीये तर तो विश्वास मेलेला आहे। उसका 20 वचन आणि त्याचं 20 वचन, पर हे निकम्मे मनुष्य, क्या तू यह भी नहीं जानता कि कर्म बिना विश्वास व्यर्थ है? देखो अभी इस प्रकार प्रभु में आने के बाद में है अपने जिम्मेवारियों को भूल करके जीने वाला व्यक्तियों को त्यावर याकोब बोलता है निकम्मा मनुष्य। आणि प्रभूमध्ये आल्यानंतर जो कोणी आपली जबाबदारी आहे ते विसरून जीवन जगतो, याकोब त्याला मूर्ख माणूस असं म्हणतो। क्या प्रयोग भी कितना वो शब्द इस्तेमाल करने में अच्छा नहीं लगता, आणि तो शब्द प्रयोग वापरण्यामध्ये सुद्धा चांगलं वाटत नाही। उस निकम्मा दास को बाहर के अंधेरे में डाल दिया। आपको याद है ना, जिसको तारंत दिया था, जिसने एक तारंत मिला उन्होंने रूमाल में बांध करके गाड़ करके रखा था। अपना स्वामी को इतना क्रूर समझता था, उसको क्या मिला? ऐसा आज भी बहुत लोग शायद स्वामी को क्रूर समझता है और वो व्यापार नहीं करता, धोखा खाएगा। आणि मग तो जो एक मूर्ख मनुष्य आहे की ज्याला त्या बाहेरच्या की ज्याला एक वरदान मिळालेलं होतं आणि त्याने काय केलं का आपला स्वामी जो आहे तो खूप क्रूर आहे, म्हणूनच त्याने काय केलं, ते मिळालेलं वरदान त्या रुमालामध्ये बांधून ठेवलेलं होतं। अशा प्रकारे काही लोक समजतात की त्यांचा जो स्वामी आहे त्यांचा तो खूप क्रूर आहे, म्हणून ते काय करतात, त्यांना मिळालेलं जे वरदान आहे त्याचा व्यवहार करत नाही किंवा व्यापार करत नाही। याकोब 2 अध्याय 26 वचन, जैसे देह आत्मा बिना मरी हुई है, वैसे ही विश्वास भी कर्म बिना मरा हुआ है। देखिए आज मरा हुआ विश्वासी लोग बहुत है आणि मेलेले विश्वासू लोक खूप आहे। आपको मालूम है ना, सर्विस मंडली को प्रभु ने क्या बोला था प्रकाशित वाक्य 3:1 में, तो जीविता तो कहलाता है परंतु प्रभु बोलते हैं तू मरा हुआ है। आणि सर्दिस मंडळीला प्रभूने काय म्हटलेलं आहे की तू जिवंत तर म्हटला जातो पण आहे मेलेला। अगर प्रभु चाहने वाला काम हम विश्वासी नहीं करता है तो मरा हुआ विश्वास। आणि प्रभू इच्छिणारा काम जर आपण विश्वासू करत नाही तर मग तो एक मृत असा विश्वासू आहे। काम कभी कभी कई लोग मानव भक्ति करता है कभी कभी, परंतु ऐसा नहीं, स्थिरता से धीरे से करते ही रहना चाहिए। आणि काही लोक प्रभूचं काम करतात, त्याची भक्ती करतात, पण ते कधी आधीमध्ये करतात असं नाहीये। तर आपण विश्वासामध्ये दृढ राहून निरंतर त्याची भक्ती किंवा प्रभूचं काम आपण करायला पाहिजे। और उपदेश में प्रभु यीशु मसीह ने मत्ती के सुसमाचार 5 अध्याय उसके 16 वचन में कहता है, आणि मत्ती सुसमाचार त्याचा 5 अध्याय आणि त्याच्या 16 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त अशा प्रकारे म्हणतात, तुम्हारा उजाला मनुष्य के सामने चमके कि तुम्हारे भले कामों को देखकर तुम्हारे पिता की जो स्वर्ग में है बड़ाई करे। तुम्हारा भले काम, हम भले कामों के लिए सृजा गया है और वो वर्तमान में भले कामों में लगा रहना चाहिए, उसके द्वारा स्वर्गीय पिता का महिमा प्रभु के लोगों के द्वारा रहेगा। आणि आपण चांगल्या कामाकरता जे आहे ते सृजित केलेलं आहे आणि म्हणूनच आपण ज्या वेळेला चांगले काम करत राहतो त्या वेळेला आपल्या पित्याचा गौरव होत राहतो। पहला थिस्सलुनीकियों 1 अध्याय का 2 वचन में मंडली थिस्सलुनीकिया मंडली का बारे में हम देखते हैं कि वो लोग जो काम करते थे वो विश्वास का कार्य करके देखते हैं। 1 थिस्सलुनीकियों 1 अध्याय उसका 2 वचन, आणि पहिल्या थिस्सलुनीकराचं पत्र त्याचा 1 अध्याय आणि त्याच्या 2 वचनामध्ये म्हटलेलं आहे की ते जे काम करत होते ते विश्वासाच्या आधारे करत होते। प्रार्थनाओं में तुम्हें स्मरण करते और सदा तुम सबके विषय में परमेश्वर का धन्यवाद करते हैं। और अपने परमेश्वर और पिता के सामने तुम्हारे विश्वास के काम कौन सा शब्द है? 3 वचन है। मतलब मैंने आपको रेफरेंस में थोड़ा आगे पीछे मलयालम में 2 है लेकिन 3 वचन में है कि मतलब तुम में विश्वास के कार्य, मतलब विश्वास का काम थिस्सलुनीकिया मंडली में प्रकट थे। आणि विश्वासाचं काम जे आहे ते थिस्सलुनीकराच्या मंडळीमध्ये प्रकट होतं। वो कामों में वो धीरज बंद बना रहा या करते रहा, आणि ते विश्वासाच्या कामामध्ये धीराने करत राहिले। जो हमारे जीवन में हमें अपने प्रभु में आने के बाद में जो कार्य करता है वो कार्यों में
हमारा धीरज या उसमें बना रहना कैसा है? हम काम को छोड़ने वाला है क्या? आणि प्रभूमध्ये आल्यानंतर आपण जे काम आहे ते धीराने करता पाहिजे. आपण ते धीराने काम करतो का ते कधी मध्ये करतो आणि काम सोडून देतो. है ना? एक बार एक व्यक्ति ऐसा ट्रैक बांटता था आणि एकदा एक व्यक्ती ट्रॅक जो आहे तो वाटत होता. कई सालों से बांटा आणि पुष्कळ वर्ष तो वाटत राहिला. उसके बाद में उन्होंने जैसे सोचा वैसे आत्मा जीत नहीं पाया. आणि त्याच्यानंतर त्याने जसा विचार केला होता तसा आत्मा जिंकू शकला नाही. वो व्यक्ति बहुत निराश हो गया आणि तो व्यक्ती खूप निराश झाला. उन्होंने अपना काम छोड़ दिया आणि त्याने ते ट्रॅक वाटायचं काम सोडून दिलं. उसके बाद ऐसा 2 साल चला गया आणि त्याच्यानंतर 2 वर्ष झाले. जब वो चलना था आणि त्याच्यानंतर तो व्यक्ती रस्त्याने चालत होता तो दूसरा एक व्यक्ति आणि दुसरा एका व्यक्तीने याला एक ट्रॅक दिला. अब उन्होंने वो उसको बोल रहा है आणि ट्रॅक घेताना तो त्याला म्हणत आहे ये गलत काम करता आणि तो म्हणतो की तू काय व्यर्थ काम करत आहे. कम से कम 20 साल पहले ट्रैक बांटा आणि मी 20 वर्ष ट्रॅक वाटले एक भी फल नहीं मिला आणि एकही फळ नाही मिळालं. तो उसने पूछा आपने कब बंद किया? आणि मग त्याला विचारलं तुम्ही केव्हा बंद केलं? बोला मैं 2 साल से ये काम बंद किया. आणि तो म्हणतो की 2 वर्षापासून मी बंद केलं. वो जो व्यक्ति बांटा वो बोला मुझे तो आपसे तो ट्रैक मिला था. आणि जो वाटत होता तो म्हटला की मला तर तुमच्याकडून तर ट्रॅक मिळाला. जब ये व्यक्ति बंद किया तो जिसको ट्रैक मिला था वो प्रभु में आकर के बांटना शुरू हो गया. आणि मग ज्या वेळेला या व्यक्तीने बंद केलं त्यावेळेला ज्या व्यक्तीला ट्रॅक मिळालं होतं तो प्रभू मध्ये आला आणि त्याने ट्रॅक वाटायला सुरुवात केली. आणि किती भयंकर गोष्ट आहे. हम कभी भी अपना धीरज ना छोड़े. आणि प्रेरणा आपण कधीही आपला धीरज सोडू नये. हम प्रभु में जो पहला कुरिन्थी 15 अध्याय का 58 के वचन में लिखा है कि जो मसीह में जो काम है वो व्यर्थ नहीं है. दुनिया का सब काम व्यर्थ है परंतु मसीह का काम व्यर्थ नहीं है. इसलिए उस कामों में बढ़ते जाना पाहिजे, घटना नहीं. आणि पहिले कोरिन्थीकरांचं पत्र त्याचा 15 अध्याय आणि त्याच्या 58 वचनामध्ये लिहिलेलं आहे की ख्रिस्तामध्ये राहून तुम्ही करणारे जे काही परिश्रम आहे ते प्रभूमध्ये व्यर्थ नाहीये. म्हणूनच तुम्ही धीराने त्या कामामध्ये वाढत जायचंय कारण त्याचं प्रतिफळ तुम्हाला मिळणार आहे. तो बहुत बात इसलिए मेरे प्रिय भाइयों दृढ़ और अटल रहो और प्रभु के काम में सर्वदा बढ़ते जाओ क्योंकि ये जानते हो कि तुम्हारा परिश्रम प्रभु में व्यर्थ नहीं है. तुम्हारा परिश्रम दृढ़ता से ये काम करते जाना, आपका परिश्रम कभी व्यर्थ नहीं जाएगा. निश्चय आपका रोटी पानी पर फेंको, कुछ दिन के बाद वापस मिलेगा. प्रभु का वायदा है, जरूर मिलेगा. आपको जरूर स्वर्ग में प्रतिफल मिलेगा. आणि प्रेम धीराने प्रभूचं काम तुम्ही करत राहा. निश्चितच तुम्ही तुमची भाकरी जी आहे ती पाण्यावर फेका, काही दिवसानंतर ती पुन्हा तुमच्याकडे निश्चितच येईल. जो मैंने आपको कई बार गवाही दिया, मैं हिमाचल में जो कम से कम 30 साल पहले मैंने सुसमाचार सुनाया. मेरे को अभी मालूम पड़ा जो जो घर में मैंने वचन दिया था उनमें से बहुत से लोग अभी प्रभु में आ गया. आणि मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं की हिमाचल मध्ये 30 वर्षापूर्वी ज्या वेळेला मी लोकांच्या घरी जाऊन सुवार्ता सांगितली होती त्यांची मला आता फोन येत आहे की त्यापैकी बऱ्याच घरामधून लोक प्रभू मध्ये आले आणि त्या वेळेला केलेलं ते काम व्यर्थ झालं नाही. ऐसे कितने लोग हमें स्वर्ग में मिलेगा. आणि असे कितीतरी लोक आपल्याला स्वर्गामध्ये भेटतील. कभी भी हमारा प्रतीक्षा के अनुसार फल नहीं हुआ बोलकर कभी निराश नहीं होना, याद नहीं छोड़ना. आपल्या अपेक्षेप्रमाणे आपल्याला प्रतिफळ जर नाही मिळालं किंवा त्याचं फळ नाही दिसलं म्हणून आपण निराश होऊन काम सोडून देऊ नका. काम करते जाना, उसमें बढ़ते जाना, धीरज कभी ना छोड़े. आणि प्रभू मध्ये काम करत राहा, त्या कामामध्ये वाढत जा आणि आपला धीर जो आहे तो सोडू नका. आणि तिसरा मुद्दा अभी मैं पहले आपको बोला विश्वास में धीरजवंत बना रहना. आणि पहिला मुद्दा सांगितलं होतं की विश्वासामध्ये धीरजवंत राहा, काम में धीरजवंत बना रहना. आणि दुसरा मुद्दा प्रभू मध्ये जे काम आहे ते तुम्ही धीराने करत राहा. तिसरे बात मसीह जीवन का दौड़ में धीरजवंत बना रहना. आणि तिसरं म्हणजे ख्रिस्ती जीवनाची जी धाव आहे त्याच्यामध्ये तुम्ही धीराने धावा. इब्रानियों का पत्र 12 अध्याय उसका पहला वचन. आणि इब्रिकरांचं पत्र त्याचा 12 अध्याय त्याचं पहिलं वचन. तो आओ हर एक रोकने वाली वस्तु और उलझाने वाले पाप को दूर करके वह दौड़ जिसमें हमें दौड़ना है धीरज से दौड़े. देखा, धीरज से ये दौड़ में दौड़ते जाना, दौड़ कभी रुकना नहीं. आणि आपली ही जी काय धाव आहे ती धीराने आपण धावायची आहे, याच्यामध्ये थांबायचं नाहीये. जिस दिन
हमने उधार पाया उस दिन से हमारा ये दौड़ आरंभ हो गया। आणि परंतु ज्या दिवशी आपलं तारण झालं त्या दिवसापासून आपली ही धाव सुरुवात झाली. हमारा जब तक मंजिल तक नहीं पहुंचेगा तब तक ये दौड़ में कभी रुकना नहीं. आणि जोपर्यंत यथेष्ट स्थळी आपण पोहोचत नाही तोपर्यंत आपण पळत राहायचंय. परंतु हम देखते हैं कि बहुत से लोग ये दौड़ बंद कर दिया. आणि आपण पाहू शकतो की पुष्कळ लोकांनी त्यांचं पळणं सोडून दिलं. आपको मालूम है आपका इस दौड़ से पीछे खींचने के लिए बहुत लोग रहेगा, बहुत ऐसा वातावरण आएगा. आणि तुमच्या या दाव्यामधून तुम्हाला पाठीमागं ओढण्याकरता पुष्कळ लोक पुढे येतील आणि पुष्कळ प्रकारचं प्रतिकूल वातावरण होऊ शकतं. आज अपना मसीह जीवन का दौड़ कैसा है? आज आपल्या ख्रिस्ती जीवनाची धाव कशी आहे? गलाती मंडली को पौलुस बोलता है गलातियों 5 अध्याय का 7 वचन में, तुम पहले अच्छा दौड़ रहे थे पर अभी क्या हो गया, अभी क्या हो गया. आणि गलातीकरांचं पत्र त्याचा 5 अध्याय त्याच्या 7 वचनामध्ये प्रेषित पौल गलातीकरांच्या मंडळीला विचारतात की अगोदर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे धावत होते पण आता काय झालं की तुम्ही ते धावणं बंद केलं. तुम तो भली भांति दौड़ रहे थे, अब किसने तुम्हें रोक दिया? किसने रोक दिया? कि सत्य को न माने. सत्य वचन से लोगों को धोखा दे करके दौड़ में रुकावट करने वाला बहुत लोग मिलेगा. आणि सत्य वचनापासून तुम्हाला दुसरीकडे नेऊन तुमची शर्यत जे आहे थांबवणारे पुष्कळ लोक तुमच्या जीवनामध्ये भेटतील. सब लोग यहाँ छोड़ करके धीरे छोड़ करके चलो जाने दे, फिर हमारा ऐसा जीवन नहीं बिताएंगे, अभी हमसे नहीं दौड़ेंगे बोल के छोड़ देता है. आणि मग त्यावेळेला लोक आपला धीर सोडून देतात आणि म्हणतात की मी आता अशा प्रकारचं जीवन जगत नाही आणि मग ते शर्यत जी आहे ती सोडून देतात. हमारे जीवन में कई प्रकार का दुनिया का बोझ करके भी हमारा दौड़ को धीमा करने के लिए विरोधी कोशिश करते हैं. आणि आपल्या जीवनामध्ये पुष्कळ प्रकारे जगाचं ओझं आपल्यावर लादण्यात येतं आणि आपण ज्या शर्यतीमध्ये धावत आहोत त्याच्यापासून आपल्याला ते बाहेर खेचतात. आपको मालूम है दौड़ने वाला बोझ लेकर दौड़ेगा तो जल्दी थक जाता है. आणि मग जो धावणार आहे तो ओझं घेऊन जर धावेल तर लवकर थकतो. आज हम कोई बोझ लेकर के तेज अनुभव में दौड़ रहे हैं आणि आज आपला कुठल्या प्रकारचं ओझं घेऊन धावत आहे आणि थकलो आहोत अशा प्रकारचा अनुभव आपल्याला आहे का? पहला पत्रोस 5 अध्याय 7 वचन में बोलता है तुम्हारा जो बोझा है वो प्रभु पर डाल दो. आणि पहिले पेत्र 5 अध्याय आणि त्याच्या 7 वचनामध्ये असं दिलेलं आहे की कुठल्याही गोष्टीची चिंता करू नका, तर तुमचं जे काही ओझं आहे ते प्रभूवर टाका. हम किसी प्रकार भी ना थकते हुए हमें दौड़ना है आणि न थकता आपण धावायचंय. हम देखना कई बार क्या होता है कि कई हमारा कुछ ऐसा अनुभव रहता है क्योंकि हमारे साथ चलने वाले लोगों ने हमको धोखा दिया होगा, परंतु वो बात का विचार चिंता वो हमको मला दौड़ में धीमा कर सकता है. आणि आपल्या या शर्यतीमध्ये असं होऊ शकेल की आपल्याला कोणी फसवलं असेल आणि मग तो जो अनुभव आहे तो आपल्याला त्या शर्यतीमधून मागे खेचण्याचा कारण होऊ शकतं. लेकिन हमारी से बातों पर चिंता करने के लिए सोचने के लिए कभी भी पीछे मुड़कर सोचना नहीं. आणि कधीही अशा गोष्टीचा आपण विचार करत पाठीमागं वळायचं नाही. हमको मिला हुआ वो बुढ़ापा श्रेष्ठ है. कारण आपल्याला मिळालेलं ते पाचारण जे आहे ते अतिश्रेष्ठ आहे. इस दौड़ में बंदिश करने के लिए विरोधी ऐसे कई काम करेंगे. आणि या शर्यतीमधून आपल्याला पाठीमागं ओढण्याकरता विरोधी पुष्कळ प्रकारचं काम करेल. प्रेषित पौलुस अपना अनुभव में फिलिपियों का पत्र 3 अध्याय का 13-14 वचन में कहता है. आणि फिलिप्पियराचं पत्र त्याचा 3 अध्याय त्याचं 13 आणि 14 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे आपला अनुभव सांगत आहे. परंतु केवल ये एक काम करता हूँ कि जो बातें पीछे रह गई है उनको भूलकर आगे की बातों की ओर बढ़ता हुआ और दिशा की ओर दौड़ता हुआ चला जाता हूँ. देखिए पीछे बहुत बातें जो मुझे पीछे खींचने के लिए बहुत बातें, मैं क्या करता हूँ उसको भूल कर दौड़ता हूँ. आणि भूतकाळामध्ये झालेल्या ज्या गोष्टी आहेत ते मी विसरतो आणि माझ्या ज्या धावेमध्ये धावायचं आहे ते मी विश्वासाने धावतो. यहाँ से बहुत लोग दुनिया में हम देखते हैं कि कई लोगों का जीवन से आया हुआ अनुभवों को याद करके अपना दौड़ को बंद करके आत्मीय जीवन से गिरा हुआ लोगों को हम देख सकता है. आणि आत्मिक जीवनामध्ये काही लोकांच्या जीवनामध्ये काही आलेले अनुभव आहे ते अनुभव आपण पाहतो आणि आपण विश्वासाच्या ज्या धावेमध्ये धावत आहोत त्या धावेला थांबवून टाकतो. आज हमारे वचन सुनने वाला हरेक बहुत लोगों को एक इस विषय में जांच करने के लिए मैं आपको प्रोत्साहन देता हूँ. आणि मला ऐकणाऱ्या प्रत्येक पवित्र भक्ताला या विषयामध्ये स्वतःचं जीवन पडताळण्याकरता मी आवाहन देत आहे.
दूसरा अध्याय का 16 वचन में अपनी गवाही इस रीति में देता है। आणि फिलिप्पियराचं पत्र त्याचा 2रा अध्याय आणि त्याच्या 16 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे म्हणत आहे कि मसीह के बीच मुझे घमंड करने का कारण हो कि ना मेरा दौड़ना और मेरा परिश्रम करना व्यर्थ हुआ। मतलब मसीह के दिन में मुझे किसी प्रकार भी निराश होने वाला बात नहीं आएगा, क्योंकि अपना दौड़ को परखता है, मैं एक विजयी दौड़ दौड़ता हूं करके वो यकीन करके आगे बढ़ता है। आणि ख्रिस्ताच्या परत येण्याच्या दिवशी मला अभिमान वाटावा म्हणून मी धावत आहे, कारण का की प्रेषित पौल ज्या प्रकारच्या शर्यतीमध्ये धावत होता तो त्याचं परीक्षणही करत होता की मी ज्या प्रकारे धावत आहे ते बरोबर धावत आहे का। आज हो सकता है, आज अपना आखिरी दिन हो सकता है, आणि कदाचित होऊ शकतं आजचा दिवस हा आपला शेवटला दिवस असेल, आगमन हो सकता है, कदाचित होऊ शकतं आजच्या दिवशी प्रभूचं आगमन असेल। दूसरा तिमोथी 4 अध्याय 7-8 वचन में वो कहता है कि मैंने मेरे दौड़ को पूरा किया, मैं मेरा दौड़ पूरा किया करके आज अपन गवाही दे पाएंगे। आणि दुसरं तिमोथेला पत्र 4 अध्याय 7 आणि 8 वचनामध्ये प्रेषित पौल त्याप्रमाणे सांगतो की मी माझी धाव पूर्ण केली, त्याप्रमाणे आपल्याला सांगता येईल का। अपना मिला हुआ ये दौड़ को धीरे से दौड़ना है, आणि आपल्याला मिळालेली जी शर्यत आहे त्याच्यामध्ये धीराने धावायचं आहे। बहुत से लोग ये दौड़ पूरा करके मंजिल में पहुंच चुका है, आणि पुष्कळ लोक ही शर्यत संपूर्ण त्या यथेच्छ स्थळी पोहोचलेले आहेत। आणि म्हणूनच आपण आपली शर्यत जी आहे ती ओळखायची आहे। आणि मी माझ्या शर्यतीमध्ये धीराने धावत आहे का। आणि चौथा मुद्दा, आणि प्रार्थनेमध्ये आपण धीराने राहायचंय। आणि पिस्काराचं पत्र 6 अध्याय आणि त्याचं 18 वचन, लड़ाई के मैदान में लेने वाला पवित्र लोग पहनने वाला हथियारों के बारे में बोलते बोलते आने के समय में आखिर में ये एक हथियार का रूप में प्रेषित पौलुस यहाँ पर प्रार्थना के विषय में जब कहता है, आणि मग जे युद्धामध्ये राहतात त्या युद्धामध्ये राहणाऱ्या लोकांकडे जे शस्त्र राहतात त्या शस्त्राच्या संबंधाने या ठिकाणी प्रार्थनेच्या रूपाने प्रेषित पौल पिस्काराच्या मंडळीला सांगत आहे। हर समय और हर प्रकार से आत्मा में प्रार्थना और विनती करते रहो और इसीलिए चाहते रहो कि सब पवित्र लोगों के लिए लगातार विनती किया करो। लगातार प्रार्थना करते रहना, मतलब इस प्रार्थना में कोई भी प्रकार का गिरावट आने नहीं देना। आणि निरंतर प्रार्थना करत राहा, प्रार्थनेमध्ये कधीही कुठल्या प्रकारचं अडथळा येऊ देऊ नका। पड़ोसी मंडली को लिखने के टाइम पर भी पड़ोसियों 4:2 में वो बोलता है कि प्रार्थना में लगे रहना। आणि कलसीकराचं पत्र 4 अध्याय त्याच्या 2ऱ्या वचनामध्ये सुद्धा प्रेषित पौल कलसीकराच्या मंडळीला सांगत आहे की प्रार्थनेमध्ये निरंतर राहा। कई बार तुम्हारी प्रार्थना तो एक छोटा प्रार्थना होकर के बहुत नाटा प्रार्थना होकर खत्म हो जाता है। आणि पुष्कळ वेळा आपली जी प्रार्थना आहे ती खूप मोठी झाली थोडक्यामध्ये राहते आणि लवकर संपते। छोटा प्रार्थना नहीं, आणि छोटी प्रार्थना काय वाईट नाही। हम लोग जब मिलकर के जब प्रार्थना करता है तो वो प्रार्थना छोटा होना चाहिए। आणि आपण ज्या वेळेला एकत्र येऊन प्रार्थना करतो त्यावेळेला ती प्रार्थना छोटी राहायला पाहिजे। प्रार्थना जो है वो थोड़ा लंबा होना चाहिए। आणि आपली जी वैयक्तिक प्रार्थना आहे ती मोठी राहायला पाहिजे। वो सिर्फ अपने लिए नहीं, सबके लिए होना चाहिए। आणि ती फक्त आपल्या स्वतः करता नाही तर ती सगळ्यांसाठी राहायला पाहिजे। जाने अनजाने बहुत से लोगों का प्रार्थना वो शॉर्ट पड़ते जा रहे हैं। आणि कळत न कळत भरपूर लोकांची प्रार्थना ही छोटी छोटी होत चालली। यदि आपको मालूम है, यदि आप जब दूसरे के लिए प्रार्थना करेगा आणि ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्या लोकांकरता प्रार्थना कराल दुगुना आशीष आपको है आणि त्याचा डबल आशीर्वाद तुम्हाला आहे। ये बात का रहस्य अगर आप जानेगा तो आप प्रार्थना में जरूर और भी एक शूरवीर बनना। आणि या गोष्टीचं रहस्य जर तुम्हाला समजलं तर तुम्ही निश्चितच प्रार्थनेमध्ये खूप मोठे शूरवीर व्हाल। आपको मालूम है योग की किताब में 42 अध्याय का 10 वचन में हम देखता है, आणि योग त्याचा 42 अध्याय आणि त्याच्या 10 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो, जब अय्यूब ने अपने मित्रों के लिए प्रार्थना की तब यहोवा ने उसका सारा दुख दूर किया और जितना अय्यूब के पास पहले था उसका
उसका दुगना यूहन्ना ने उसे दे दिया। देखिए प्रार्थना में ज्यादा फायदा किसको हुआ? आणि प्रार्थनेमध्ये जास्त फायदा कोणाला झाला? ईयू को मिला। ईयोबाला मिळाला। मैं आपको बताया हम ऐसा फायदा नहीं चाहता, परंतु आनंद काल प्रभु में सम्मानित होने के लिए एक प्रार्थना जीवन बहुत जरूरी है। आणि आपल्याला अशा प्रकारे फायदा मिळावा अशी आपली इच्छा आहे, पण सार्वकालिक जीवनामध्ये प्रभू पासून आपल्याला अधिक जास्त सन्मान मिळाला पाहिजे। क्योंकि हमारे प्रभु ने प्रार्थना निरंतर प्रार्थना करने के लिए सिखाया आणि निरंतर आपल्याला प्रार्थना करण्याकरता प्रभूने आपल्याला शिकवण दिलेली आहे। आपको याद होगा जब 18 अध्याय का 1 से 7 तक जब हम पढ़ता है आणि लूक त्याचा 18 अध्याय त्याच्या 1 ते 7 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो। प्रार्थना का गौरव प्रभु वहां समझा आणि प्रार्थनेचं महत्त्व त्या ठिकाणी प्रभू सांगत आहे। नित्य प्रार्थना करना और याद नहीं छोड़ना आणि न थकता प्रार्थना करणं आणि धीर न सोडणं। में एक अन्यायी न्यायी के पास जाकर के अपने कपड़े में बोल करके उससे अपना बात को जीतने वाला एक विधवा का एक एग्जाम्पल देता है। आणि त्या ठिकाणी प्रभू एक विधवा स्त्री संबंधाने उदाहरण देत आहे की ती विधवा स्त्री एक अन्यायी न्यायाधीशाकडे जाऊन आपली बाजू मांडत आहे आणि त्याच्याकडून न्याय मिळवण्याकरता ती झटत आहे। न्याय नहीं चुकाया जाता था तब तक वो विनती करते रहा आणि जोपर्यंत तिला न्याय मिळाला नाही तोपर्यंत तिने पिछा सोडला नाही। कोई बात 11 अध्याय का 5 से 8 तक पढ़ने के टाइम पर एक मित्र अपना मित्र के पास आधी रात को गया उसको रोटी मांगने के लिए 3 रोटी मांगने के लिए। आणि तीच गोष्ट आपण समाचार 11 अध्याय त्याच्या 5 वचनामध्ये आपण पाहतो की एक मित्र अर्ध्या रात्री आपल्या दुसऱ्या मित्राकडे गेला तर 3 भाकरी मागण्याकरता। सोया हुआ है अभी मैं उठ करके दे नहीं सकता आणि आतमध्ये झोपलेला मित्र असं म्हणतो की पहा मी माझ्या मुला बाळांसोबत झोपलेला आहे, आता मी उठून तुला देऊ शकत नाही। आणि आपण पाहतो की तो वारंवार तो दरवाजा ठोकत राहिला। आपण काय पाहतो वो कोई झगड़ा नहीं किया, उठ करके जितना चाहिए 3 नहीं मतलब टोकरी उड़ा करके दे दिया, वो दे दिया। आणि मग त्याने उठून भांडण नाही केलं तर त्याने काय केलं ते संपूर्ण टोपलं उचलून सगळ्याच्या सगळ्या भाकरी दिल्या। प्रार्थनेमध्ये आपला धीर जो आहे तो खचू देऊ नका। वचन में जाता है आणि मग ते त्याचा 7 अध्याय त्याच्या 7 आणि 8 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वतः अशा प्रकारे म्हणतात। देखिए मांगो तो तुम्हें दिया जाएगा। एक्चुअली वो परिभाषा ऐसे आना चाहिए, मांगते रहना तुम्हें देते रहेगा। आणि मग या ठिकाणी असं म्हटलेलं आहे मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, पण त्याची खरं भाषांतर असं आहे तुम्ही मागत राहा म्हणजे तुम्हाला मिळत राहील। और ढूंढते ही रहना तो पाते ही रहेगा। आणि तुम्ही शोधत राहा म्हणजे तुम्हाला सापडत राहील। खटखटाते ही रहना तुम्हारे लिए खुला जाएगा। आणि तुम्ही ठोकत राहा म्हणजे तुमच्या करता उघडलं जात राहील। आणि हे निरंतर चालणारी प्रक्रिया आहे। आणि प्रेरणा आज आपण प्रार्थना करतो का? आणि ती कशी करतो? प्रार्थना करके चले जाता है या प्रार्थना का उत्तर मिलने तक हम प्रार्थना करते रहते हैं। आणि एखादी छोटीशी प्रार्थना करून आपण तो विषय सोडून देतो का? जोपर्यंत आपल्याला भेटत नाही तोपर्यंत त्या विषयाकरता आपण प्रार्थना करतच राहतो। आज बहुत लोगों के जीवन का हर होने का कारण प्रार्थना रहित जीवन है। आणि आज पुष्कळ लोक आपल्या जीवनामध्ये पराजित होण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांचं जीवन प्रार्थना विरहित आहे। मत्ती 20 इसका 41 में यीशु मसीह ने चेलों को जग कर प्रार्थना करने के लिए खग कर गया और प्रभु प्रार्थना करके जब आकर देखा ये लोग क्या कर रहा था, सो रहा था, तो प्रभु ने क्या बोला? आणि मत्ती सुसमाचार त्याचा 26 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सांगितलं की जागे राहा आणि प्रार्थना करत राहा असं म्हटल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त स्वतः प्रार्थना करण्याकरता गेला। आणि प्रार्थना करून ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा माघारी आले त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने पाहिलं की शिष्य जे आहे ते गाढ झोपेमध्ये आहे। त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना काय म्हटलं?
तैयार है, आत्मा तैयार है, परंतु शरीर दुर्बल है। देखा, शरीर की दुर्बलता में धोखा देने के लिए विरोधी हमेशा प्रयास में है। आणि शरीराची जी दुर्बलता आहे त्याचा लाभ घेण्याकरता सैतान तो नेहमी प्रयत्न करत राहतो। भाइयों, आप अपने आप को आत्मा का अधीन करो, आणि त्यामुळे आपण स्वतःला आत्म्याच्या अधीन करा, है तो अपन शरीर की लालसाओं में पड़ेगा नहीं। आणि मग त्या वेळेला शरीराच्या अभिलाषामध्ये आपण अडकणार नाही। फैसला देखो, प्रार्थना में स्थिरता, आणि प्रार्थनेमध्ये दृढता। अभी पांचवा बात मैं जल्दी बोल देता हूँ। आणि पाचवी गोष्ट या ठिकाणी मी लवकर सांगेन। पहला अध्याय का 3रा वचन में, पहिल्या तेसलोनिकरांचं पत्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये आशा में स्थिर रहना। आणि आशेमध्ये स्थिर रहा। देखिए, हम हर एक पवित्र लोग, उद्धार पाए हुए लोगों को प्रभु ने जीवित आशा दिया। आणि प्राप्त झालेल्या लोकांना प्रभूने जिवंत आशा दिली। हमारे प्रभु यीशु मसीह ने आशा की दृढ़ता को लगातार स्मरण करते हैं। देखा, आशा को धीरज, आशा का धीरज, आशा में धीरज जिवंत रहना। आणि तुम्हाला मिळालेली जी आशा आहे त्याच्यामध्ये तुम्ही धीर धरून राहा। मसीह जीवन का एक केंद्र बिंदु है आशा। आणि ख्रिस्ती जीवनाचा एक केंद्र बिंदु आहे ती म्हणजे आशा। हम जब उद्धार पाया, ये आशा से हमारे उद्धार हुआ करके रोमियो का पत्री 8 अध्याय का 24 वचन में हम पढ़ता है। आणि आपलं जे तारण झालेलं आहे ते आशेच्या द्वारे झालेलं आहे। रोमकरांचं पत्र 8 अध्याय आणि त्याच्या 24 वचनामध्ये आपण पाहतो। इस आशा के द्वारा हमारा उद्धार हुआ है। देखा, इस आशा के द्वारा हमारा उद्धार हुआ है। आणि आशेच्या द्वारे आपलं तारण झालेलं आहे। एक समय में हमें आशा नहीं था, आणि एका वेळेला आपल्याला आशा नव्हती, ये तो सबको मालूम है। आणि हे तर आपल्या सर्वांना ठाऊक आहे। दूसरे अध्याय का 12 वचन में लिखा है कि उस समय में हम ईश्वर रहित थे, आशा रहित थे, हमें कोई व्यवस्था से भी हम दूर थे, सब बात में हम दूर थे। आणि चित्रकाराचं पत्र त्याचा 2रा अध्याय त्याच्या 12 वचनामध्ये आपण पाहतो, एक वेळेला आपण ईश्वर रहित होतो, आशा विरहित होतो आणि प्रभूपासून खूप लांब होतो। परंतु प्रभु ने हमें आशा के द्वारा हमारा उद्धार किया है। आणि आशेच्या द्वारे प्रभूने आपलं तारण केलेलं आहे। आज हमें जीवित आशा है। आज आपल्याला मिळालेली आशा ती जिवंत आशा आहे। आज हमें मिला हुआ आशा किसी कारण भंग नहीं हो सकता। आणि आपल्याला मिळालेली ती आशा आहे ते कुठल्याही कारणाने भंग होणार नाही। चिंता करके टेंशन नहीं लेना, आणि या गोष्टीची कधीही आपण चिंता करू नये। आज हमें प्रभु के आगमन में हम प्रभु के जैसा बनेगा, ये जीवित आशा मिला है, इसलिए उस आशा कभी भंग नहीं होगा। रोमियो का पत्री हमने जो पहले पढ़ा था, मैं बोला था आपको बाद में पढ़ाऊंगा, 5 अध्याय का 3 से 5 वचन पढ़ना। आणि रोमकरांचं पत्र त्याचा 5 अध्याय 3 ते 5 वचन वाचा। खरा निकलने से आशा उत्पन्न होती है। आशा उत्पन्न होता है। इस कष्ट में जीवन बिताने वाले लोगों में रोज आशा उत्पन्न होता है। आगे, और आशा से लज्जा नहीं होती, क्योंकि पवित्र आत्मा जो हमें दिया गया है उसके द्वारा परमेश्वर का प्रेम हमारे मन में डाला गया है। देखा, आशा लज्जा नहीं होता, या आशा का भंग नहीं होगा। आणि आशा आपल्याला लाजवीत नाही। ये बहुत मनोहर बात है ना। आणि खूप मनोहर गोष्ट आहे। प्रभु ने हमको ये आशा दिया है। प्रभूने आपल्याला आशा दिली आहे। देखो, ये आशा हमारे लिए जो इब्रानियों का पत्र 6 अध्याय 18-19 वचन में पढ़ेगा। आणि 19 वचनामध्ये जर आपण वाचलं तर के द्वारा जिन्हें विषय में परमेश्वर का झूठा ठहराना अनहोना है, दृढ़ता से हमारा ढाढ़स बांधे जाए, जो शरण लेने को इसलिए दौड़ते हैं कि उस आशा को जो सामने रखी हुई है प्राप्त करें। बोलो, ये आशा हमारे लिए एक लिंग है बोलते हैं। आणि ये जो आशा आहे आपल्याकरता एक नांगर आहे। देखिए, समुद्र में रहने वाला जहाज कभी भी वो तूफान के द्वारा या बड़े लहरों के द्वारा वो मतलब पलटने की खतरा रहता है, परंतु ये लंगर डालेगा तो वो कभी पलटेगा नहीं, कोई हानि नहीं होगा। आणि इब्रानियरांचं पत्र त्याचा 6 अध्याय आणि त्याच्या 19 वचनामध्ये आपण पाहू शकतो की आपल्याला मिळालेली जी आशा आहे ती एका नांगराप्रमाणे आहे। कारण का की ज्या वेळेला
खूप मोठं जहाज ज्या वेळेला समुद्रामध्ये चालत राहतं त्यावेळेला वादळ वारा आल्यानंतर सुद्धा हे जर नांगर टाकलेलं राहील तर हे जहाज जे आहे ते समुद्रामध्ये डुबत नाही. ये आशा आपके जीवन में है तो आपके जीवन में आने वाला कोई भी आंधी तूफान आपको इस आशा से वंचित नहीं कर सकता. आणि तुमच्या जीवनामध्ये कितीही प्रकारचं वादळ आलं तरी सुद्धा या आशेपासून तुम्हाला ते वंचित करू शकत नाही. हमारा आशा पूर्ण होने वाला दिन अभी बहुत दूर नहीं, निकट है. आणि आपली आशा पूर्ण होणार आहे आणि तो दिवस आता लांब नाही तर जवळ आहे. आणि इब्रिकराचं पत्र 10 अध्याय त्याच्या 37 वचनामध्ये लिहिलेलं आहे की आता येणारा लवकर येईल, आता तो उशिरा लावणार नाही. बाइबल की आखिरी किताब प्रकाशित 22 अध्याय है, आखिरी किताब का आखिरी अध्याय में 3 बार प्रभु उठाकर कहता है. आणि प्रकटीकरणाचं पुस्तक त्याच्या शेवटच्या अध्यायामध्ये 3 वेळा प्रभु प्रकर्षाने सांगत आहे. 22 अध्याय का 7 वचन, 12 वचन और 20 वचन, तीनों वचन में प्रभु बोलता है मैं जल्द आ रहा हूँ. आणि प्रकटीकरणाचं पुस्तक त्याचा 22 अध्याय त्याचं 7 वचन, त्याचं 12 वचन आणि त्याच्या 20 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वतः असं म्हणत आहे की मी लवकर येत आहे. हमारा प्रभु आने तक की आशा में बना रहना. आणि प्रभु येईपर्यंत आपण आशेमध्ये दृढ राहा. जरूर हमारे जीवन में प्रतिकूल आएंगे, कष्ट आएंगे, तकलीफ आएंगे, इस हवा में डगमगाना नहीं. आणि निश्चितच आपल्या जीवनामध्ये प्रतिकूल येतील पण या हवेमध्ये आपण डळमळीत व्हायचं नाही. रोमियोचं पत्र 8 अध्याय 18 वचन, रोमकाराचं पत्र 8 अध्याय त्याचं 18 वचन. क्योंकि मैं समझता हूँ कि इस समय के दुख और क्लेश उस महिमा के सामने जो हम पर प्रकट होने वाली है कुछ भी नहीं है. ओ प्रियो, हमको जो मिला हुआ आशा के अनुसार हमें क्या मिलने वाला है? महिमा का शरीर मिलने वाला है. उस शरीर या वो महिमा के सामने आज का हमारे जीवन का कोई भी तकलीफ कुछ भी नहीं प्रियो. आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपण त्यावेळेला सर्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करू त्यावेळेला आपल्याला गौरवयुक्त शरीर मिळणार आहे. म्हणूनच आपल्याला मिळणारे ते गौरवयुक्त शरीर आहे त्याच्या समोर आपल्या या जीवनामध्ये येणारे दुःख संकट हे काहीच नाहीये. हमारा प्रभु आए. आणि प्रेम आपला प्रभु येणार आहे. 16 से 18 तक वचन, प्रभु अपनी स्वर्गदूतों के साथ जब आएगा उस समय में ललकार होगा. उस समय में जो प्रभु में मर गया वो जी उठेगा, जो हम जीवित लोग रूपांतर होकर उठा लिया जाएगा. ये वचन के द्वारा एक दूसरे को सांत्वना देने के लिए प्रभु का दास कहता है. आणि पहिलं तेसलोनिकराचं पत्र त्याचा 4 अध्याय 16 ते 18 वचनामध्ये आपण पाहतो की त्यावेळेला कर्णाचा खूप मोठा आवाज होईल आणि प्रभु स्वतः आपल्या स्वर्गदूतासह स्वर्गातून खाली येईल. तो उस समय में क्या होगा? आणि मग त्यावेळेला काय होईल? हमारे दीनहीन शरीर उस महिमा प्रभु यीशु मसीह की महिमा का शरीर के जैसा बदल जाएगा. आणि मग त्यावेळेला आपलं जे मर्त्य शरीर आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराप्रमाणे एक गौरव युक्त असं शरीर धारण करेल. आणि ज्याला खरोखरी आशा मिळालेली आहे. आणि म्हणूनच पहिला योहान त्याचा 3रा अध्याय आणि त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्याला कोणाला ही आशा आहे तो काय करेल की जसा प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आहे तसा तो स्वतःला पवित्र ठेवेल. आज आपलं जीवन कसं आहे? एक सच्चा पवित्र जीवन बिताने में विजय हो रहा है कि नहीं? आणि त्यापेक्षा जास्त आज एक पवित्र जीवन जगण्यामध्ये आपण विजय झालेलो आहोत का? ये आशा कभी भी भंग नहीं होगा, ये आशा नष्ट नहीं होगा, क्योंकि प्रभु की ओर से हमें इस आशा के द्वारा उधार दे करके प्रभु चला रहा है. आणि आपली आशा जी आहे ती कधी नष्ट होणार नाही कारण आपल्याला मिळालेल्या आशेच्या द्वारे कारण देऊन तो प्रभू आपल्याला घेऊन चालत आहे. आता 6वी गोष्ट, 43 वचन का विभाग में आणि प्रेषितांचे कृत्य 13 अध्याय 43 वचनाच्या शेवटल्या भागामध्ये उनसे बातें करके समझाया कि परमेश्वर के अनुग्रह में बने रहिए. देखिए अनुग्रह में स्थिर रहना आणि कृपेमध्ये स्थिर रहा. आज आपको मालूम है कि इस अनुग्रह को कितने लोग व्यर्थ करते हैं. आणि तुम्हाला ठाऊक आहे की कृपेला किती तर लोक व्यर्थ करतात. हमें प्रभु का अनुग्रह मिला आणि प्रभूची कृपा आपल्यावर झाली. जिसको मैं करना चाहूंगा मैं अनुग्रह करूंगा. आणि ज्याच्यावर मी कृपा करू इच्छिल त्याच्यावर मी कृपा करेल. जितने भी लोग जो उद्धार पाया उनको प्रभु का अनुग्रह मिला. आणि जेवढ्या लोकांचं तारण झालेलं आहे त्यांच्यावर देवाची कृपा झालेली आहे. अनुग्रह से हमारा उद्धार हुआ. आणि कृपेच्या द्वारे आपलं तारण झालं. ये तो हम पवित्र लोग 2रा अध्याय का 8 वचन के द्वारा जानता है कि अनुग्रह से हमारा उद्धार हुआ.
आणि इफिसकाराचं पत्र 2रा अध्याय त्याच्या 8 वचनाच्या मध्ये आपण वाचायला मिळतं की कृपेच्या द्वारे आपलं तारण झालेलं आहे. आपण काय करायला पाहिजे? आणि त्या कृपेमध्ये अधिक जास्त बल संपादन करणं. 2 तिमोथी 2 अध्याय का 12 वचन मला आणि 2 तिमोथेला पत्र त्याचा 2रा अध्याय त्याच्या 1ल्या वचनामध्ये तिमोथेला असं म्हटलेलं आहे, उस अनुग्रह से जो मसीह यीशु में है बलवंत हो जा. उस अनुग्रह में और भी बलवंत होते जाना. आणि त्या कृपेमध्ये तू अधिक जास्त दृढ होतच राहा. आज रोज से बढ़ करके अनुग्रह में बलवंत होते जा रहा है कि नहीं? आणि मागील दिवसापेक्षा जास्त आपण त्या कृपेमध्ये खंबीर होत आहे का? 2 पत्रोस 3 अध्याय 18 वचन में पत्रोस कहता है कि तुम उस अनुग्रह में बढ़ना. आणि 2 पेत्र 3 अध्याय 18 वचनामध्ये पेत्र अशा प्रकारे असं म्हणत आहे, कृपेमध्ये तू वाढत जा. हमारा जीवन में अनुग्रह में स्थिर रह करके उसमें उन्नति पाना हमारा कर्तव्य है. आणि आपल्याला मिळालेली जी कृपा आहे त्याच्यामध्ये वाढत जाणं हे आपलं कर्तव्य आहे. परंतु हम देखते हैं कि जैसा 2 कोरिन्थी 6 अध्याय का 1 वचन में एक चेतावनी है. आणि 2 कोरिन्थीचं पत्र त्याचा 6 अध्याय त्याच्या 1ल्या वचनामध्ये आपल्याला एक सावधगिरीचा इशारा आहे. कोई इस अनुग्रह को व्यर्थ न करे. आणि कोणी कृपेला व्यर्थ करू नका. आज कितने लोग अनुग्रह को व्यर्थ करते हैं. आणि आज कितीतरी लोक मिळालेला जो कृपा आहे तिला व्यर्थ करतात. अनुग्रह शब्द बहुत गहरा शब्द है. आणि कृपा जो शब्द आहे तो खूप गहन असा शब्द आहे. हम किसी प्रकार का भी लायक ना होते हुए हमको मिला हुआ महान ईश्वरीय दान है ये अनुग्रह. आणि आपण कुठल्याही प्रकारची योग्यता नसताना सुद्धा आपल्याला मिळालेलं खूप मोठं दान आहे ते म्हणजे कृपा. या कृपेला व्यर्थ करू नका. आज मेरी जीवन में मैं अनुग्रह में बना रह पाता है कि नहीं? आणि मी माझ्या जीवनामध्ये कृपेमध्ये स्थिर राहतो का? क्योंकि अनुग्रह से वंचित होने वाले लोग हैं. आणि कृपेपासून वंचित होणारे लोक आहेत. गलातियों का पत्री 5 अध्याय का 4 वचन में गलाती मंडली को लिखने के समय में एक सख्त चेतावनी उनको देता है प्रभु. मंडळीला पत्र लिहिताना एक चेतावणी त्यांना सांगत आहे. व्यवस्था के द्वारा धर्मी ठहरना चाहते हो, मसीह से अलग और अनुग्रह से गिर गए हो. देखा वे लोग अभी उधार पाए वो लोग क्या कर दिया, वापस कुछ ऐसा कुछ यहूदी लोग आकर के तुम्हें व्यवस्था पालन करना चाहिए, तुम्हें खतरा लेना चाहिए, तुमको यह करना चाहिए, वो करना चाहिए, ऐसा बोल करके व्यवस्था की ओर खींचा और वो व्यवस्था की ओर ध्यान देने लगा. और प्रभु का दास बोलता है ऐसी अवस्था में तो अनुग्रह से गिर गया है. काही दिवस गेल्यानंतर काही यहूदी लोक आले आणि त्यांना अशा प्रकारे शिकवून देऊ लागले की तुम्हाला नियमशास्त्र सुद्धा पालन करायचं आहे, तुम्हाला सुनता ही जे आहे करून घ्यायचे आहे आणि अजून पुष्कळ प्रकारे नियमशास्त्राच्या गोष्टी पालन करायच्या असं सांगू लागले. आणि मग ज्या वेळेला लोक भटकले त्यावेळेला प्रेषित पौल त्यांना असं म्हणत आहे की तुम्ही कृपेपासून वंचित झालेले आहात. व्यर्थ किया है. आणि प्रेरणा आपल्याला मिळालेली कृपा आहे तिला आपण व्यर्थ केलंय का? कोई गलातियों 2 अध्याय के 21 वचन में प्रेषित पौलुस अपने अनुभव में वो गवाही देता है. आणि गलातीकाराचं पत्र 2 अध्याय त्याच्या 21 वचनामध्ये प्रेषित पौल आपल्या जीवनामध्ये असलेला जो अनुभव आहे त्याची साक्ष देत आहे. परमेश्वर के अनुग्रह का व्यर्थ नहीं ठहराता, क्योंकि यदि व्यवस्था के द्वारा धार्मिकता होती तो मसीह का मरना व्यर्थ होता. देखा मतलब बोलने का अर्थ प्रभु का दास पूर्ण रूप में अपनी उस व्यवस्था के अनुसार मिलने वाला धार्मिकता को इनकार कर यीशु मसीह जो मेरे लिए मरा उसके द्वारा मिलने वाला धार्मिकता पर आशा करके वो बोलता है कि मुझे जो मिला हुआ अनुग्रह को मैंने व्यर्थ नहीं किया. नीतिमत्व या ठिकाणी प्रेषित पौल ते नाकारतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताची जी कृपा आहे त्याच्याद्वारे मिळणारं जे नीतिमत्व आहे याचा तो स्वीकार करतो आणि तो म्हणत आहे की माझ्यावर झालेली जी कृपा आहे त्याला मी व्यर्थ नाही केलं. अनुग्रह हमारे साथ बना रहना है. आणि कृपा जर आपल्या सोबत राहायची तर एफेसियों का पत्र 6 अध्याय का 24 वचन में प्रेषित पौलुस एक सख्त वचन देता है. आणि इफिसकाराचं पत्र 6 अध्याय 24 वचनामध्ये प्रेषित पौल एक सक्त आपल्याला सावधतेचा इशारा देत आहे. यीशु मसीह से सच्चा प्रेम रखते हैं उस सब पर अनुग्रह होता रहे. हाँ देखा जो
सच्चा प्रेम प्रभु यीशु मसीह के साथ रखते हैं उनके साथ अनुग्रह बना रहेगा। आणि जे प्रभू येशू ख्रिस्तावर खरी प्रीती करतात त्यांच्यावर देवाची कृपा राहते। किती श्रेष्ठ गोष्ट आहे। और आखिर एक और बात बोलकर मैं खत्म करूंगा। आणि अजून एक शेवटची गोष्ट सांगून या ठिकाणी थांबेल। हमें प्रेम में स्थिर रहना है। आणि प्रेमामध्ये स्थिर राहायचं। बहुत अनोखा बात है। आणि खूप अद्भुत गोष्ट आहे। बोलने के लिए बहुत बातें था, मैं बहुत शॉर्ट करके आगे आ रहा हूँ। आणि बोलण्याकरता खूप सारे मुलं पण मी खूप थोडक्यात सांगत पुढे येत आहे। प्रियों, जिन जिन बातों में हमें स्थिर रहना है, धीरजवंत बना रहना है, वो बातों को ख्याल कीजिए। आणि ज्या ज्या गोष्टीमध्ये आपल्याला धीराने राहायचं त्या त्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं आहे। प्रकटीकरण के दूसरे अध्याय का 4-5 वचन आपको याद होगा। आणि प्रकटीकरणाचं पुस्तक त्याचा दुसरा अध्याय 4 आणि 5 वचन तुम्हाला ठाऊक असेल। एफेसुस मंडली एक बहुत सुंदर मंडली था। आणि एफिसकराची मंडळी खूप सुंदर अशी मंडळी होती। लेकिन वो लोग प्रेम में गिर गया। आणि ते लोक प्रेमामध्ये खाली पडले। वाह, कितना एक आदर्श का मंडली था। आणि किती चांगली आदर्शाची मंडळी होती। करीब प्रेरित पौलुस 3.5 साल उनके बीच में रहने के समय में वो लोग प्रेम में एक अच्छा आदर्श था। आणि प्रेरित पौलुस 3.5 वर्ष त्यांच्या सोबत राहिले त्यावेळेला ती लोक सगळ्यांकरता एक आदर्श अशी होती। उनकी प्रेम एक आदर्श का प्रेम था। आणि त्यांचं प्रेम एक आदर्शाचं प्रेम होतं। लेकिन थोड़ा समय आगे बढ़ गया। आणि खूप असा वेळ पुढे गेला तो क्या हुआ? काय झालं? आप देखिए प्रभु क्या उस मंडली के बारे में गवाही दे रहा है। आणि प्रभु त्या मंडळी संबंधाने काय साक्ष देत आहे? अच्छा बहुत काम है आणि खूप चांगले काम आहे, परंतु एक कमी आणि एक कमतरता। अब सुनिए उसका दूसरा अध्याय का 4 और 5। आणि प्रकटीकरणाचं पुस्तक त्याचा दुसरा अध्याय 4 आणि 5 वचन। और मुझे तेरे विरुद्ध में यह कहना है कि तूने अपना पहला सा प्रेम छोड़ दिया है। इसलिए स्मरण कर कि तू कहां से गिरा है और मत गिरा और पहले से समान काम कर। यदि तू बंदा गिरा है तो तेरे पास आकर तेरे कीवट को से दूंगा। आप देखिए उन्होंने क्या किया? धीरजवंत बना नहीं रहा, प्रेम को छोड़ दिया, पहला प्रेम छोड़ दिया। आणि त्यांनी काय केलं की पहिला प्रेम आहे ते सोडून दिलं। पहला प्रेम से वो लोग गिर गया आणि पहिल्या प्रेमामधून ते खाली पडले। ओ प्रभु सह नहीं सकता। आणि प्रभू हे सहन करू शकत नाही। प्रभु के उस प्रेम में बना रहना हमारा कर्तव्य है। आणि प्रभूच्या प्रेमामध्ये राहणं आपलं कर्तव्य है। आपको मालूम है कि अगर हम प्रेम में अगर थोड़ा भी गति पड़ेगा तो में वो प्रभु सही नहीं सकता। आणि आपल्या प्रेमामध्ये थोडीशी जरी उणीव आली तरी प्रभू ते सहन करू शकत नाही। बहुत बड़ी बात आणि खूप मोठी गोष्ट आहे। हम प्रेम में कैसा है? आज आपण प्रेमामध्ये कसे आहोत? हम जो भी कार्य करता है उस प्रेम में बढ़कर करता है कि नहीं? आणि जे काही काम आपण करतो त्या प्रेमामध्ये राहून करतो का? ना पहला कोरिन्थी 16 का 14 में हम पढ़ता है। पहिले करंथीकरांचं पत्र 16 अध्याय त्याच्या 14 वचनामध्ये आपण पाहतो, जो कुछ भी करो प्रेम में करो। आणि तुम्ही जे काही कराल ते प्रेमामध्ये करा। आणि गलातीकरांचं पत्र 5 अध्याय त्याच्या 13 वचनामध्ये आपण पाहतो, प्रेम में एक दूसरे की सेवा करो। आणि प्रेमामध्ये राहून एकमेकांची सेवा करा। अगर हमें एक दूसरे को क्षमा करना है तो, आणि जर आपण एकमेकांना क्षमा करायची आहे तर 4:2 में लिखा है। आणि एफिसकरांचं पत्र 4 अध्याय दुसऱ्या वचनामध्ये असं लिहिलंय, प्रेम में एक दूसरे को सहन करो या क्षमा करो। आणि प्रेमामध्ये एकमेकांना क्षमा करा। रोमकरांचं पत्र 12 अध्याय 9 वचनामध्ये आपण पाहतो, आणि प्रेम जे आहे ते निष्कपट असू द्या। आणि प्रेम जे आहे ते निष्कपट असू द्या। आणि प्रियांनो एकमेकांसोबत आपण प्रेम करायचंय, आणि खूप अनमोल गोष्ट आहे। आणि सर्व गोष्टींना आतमध्ये घेणारी गोष्ट आहे ते म्हणजे प्रेम। एक शास्त्री ने एक सवाल किया था। एका शास्त्राने प्रभू येशू ख्रिस्ताला प्रश्न केला, मत्ती के सुसमाचार 22 अध्याय में, मत्ती त्याच्या 22 अध्यायामध्ये। तो मतलब उसमें उसका 36 से 39 बनना, आणि 33 ते 39 वचन, 40 वचनापर्यंत। परमेश्वर अपने प्रभु से अपने सारे मन और अपने सारे प्राण और अपनी सारी बुद्धि के साथ प्रेम रख। बड़ी और मुख्य आज्ञा तो यही है, और उसके समान यह दूसरी भी है कि तू अपने पड़ोसी से अपने समान प्रेम रख। यही 2 आज्ञा सारी व्यवस्था को भविष्य वक्ताओं का आधार है। देखिए इस 2 आज्ञा में सारे भविष्यता और सारी व्यवस्था है।
आणि या दोन आज्ञेमध्ये संपूर्ण नियमशास्त्र आणि संदेशांचं लिखाण आहे. इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय आहे? ना हम प्रभु से प्रेम रखना आणि आपण प्रभूवर प्रेम करणं और अपने भाइयों से भी प्रेम आणि रखना. आपल्या भावांवर प्रेम करणं. कई लोग बोलते हैं कि हम प्रभु से प्रेम रखता है लेकिन भाइयों से प्रेम नहीं करता. आणि पुष्कळ लोक असं म्हणतात की आम्ही प्रभूवर प्रेम करतो पण आम्ही आमच्या भावांवर नाही प्रेम करणार. ये बहुत बड़ा धोखा है. आणि मोठी फसगत आहे. आपको याद होगा पहला योग 3 अध्याय का 14 वचन. आणि पहिले तिसरा अध्याय त्याचं 14 वचन. देखिए सख्त चेतावनी आणि एकदम सक्त अशी एक चेतावणी आहे. हम चाहते हैं कि हम मृत्यु से पार होकर जीवन में पहुंचे हैं क्योंकि हम भाइयों से प्रेम रखते हैं. हाँ, भाइयों से प्रेम रखता है. और 15 वचन सॉरी. जो कोई अपने भाई से प्रेम रखता है वह हत्यारा है और तुम जानते हो कि किसी हत्यारे में अनंत जीवन नहीं रहता. देखा उसके 4 का 20 भी पढ़िएगा. पहले योहान 4 अध्याय 20 वचन. यदि कोई कहे कि परमेश्वर से प्रेम रखता हूँ और अपने भाई से प्रेम रखे तो वो झूठा है और कोई जो अपने भाई से जिसे उसने देखा है प्रेम नहीं रखता तो वह परमेश्वर से भी जिसे उसने नहीं देखा प्रेम नहीं रख सकता. कितना साफ बात है. आणि सर्व अशी गोष्ट आहे. प्रियो हमें एक दूसरे से प्यार करना है आणि आपण एकमेकांवर प्रेम करायचं आहे. प्रियो हम प्रभु से भी प्यार कर पाए आणि त्याच वेळेला आपण प्रभूवर प्रेम करू शकतो. अगर हम बोलते हैं कि प्रभु को प्यार करता है परंतु मैं अपने भाई बहन से थोड़ा मतलब दूर रहता हूँ, ये बात सच्चाई नहीं. आणि आपण जर म्हणू की मी प्रभूवर प्रेम करतो प्रियो प्रभु का प्रेम में हम हमारा धीरज बंद रहना आणि प्रभूवर प्रेम करण्यामध्ये आपण खंबीर राहायचंय. की बात है. आणि किती अद्भुत अशी गोष्ट आहे. आज आप प्रभु की उपस्थिति में है, प्रभु का प्रेम में है कि नहीं. आणि आज तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये आहात, प्रभूच्या प्रेमामध्ये आहात का. दूसरा कोरिन्थी 5 अध्याय का 14-15 वचन में लिखा है. आणि दुसऱ्या कोरिन्थीकरांचं पत्र त्याचा 5 अध्याय त्याच्या 14-15 वचनामध्ये असं लिहिलंय. मसीह की प्रेम हमको विवेक कर रहा है आणि ख्रिस्ताचं प्रेम आम्हाला आवरून धरतं. एक सबके लिए मर गया तो सब मर गया, इसलिए अपन अभी जो जीता है तो हमारे लिए जीवन दिया वो मसीह के लिए जीता है, इसलिए प्रभु का प्रेम विवेच करके आज संगति में लेकर आए. आणि त्यावेळेला एक मेला, त्यावेळेला सगळेच मेले आणि म्हणूनच त्याने आपल्याला नवीन जीवन दिले. म्हणूनच आपण ख्रिस्ताच्या प्रेमाला आवरून धरतो. हमें प्रभु का प्रेम में स्थिरता से बना रहना आणि ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये आपण स्थिर राहायचंय. प्रेज लॉर्ड. कैसा है आणि कसं आहे. हमने आज 7 स्थिर रहने वाले बातों के बारे में देखा आणि 7 स्थिर राहणाऱ्या गोष्टी संबंधाने आपण पाहिलं. विश्वास में मतलब स्थिर रहना, धीरज में रहना आणि विश्वासामध्ये आपण खंबीर राहायचंय. है ना. काम में स्थिर रहना आणि आपण आपल्या कामामध्ये खंबीर राहायचंय. दौड़ में स्थिर रहना आणि आपण ज्या शर्यतीमध्ये धावत आहे त्याच्यामध्ये खंबीर स्थिर राहायचंय. प्रार्थना में स्थिर रहना आणि प्रार्थनेमध्ये स्थिर राहायचंय. आशा में स्थिर रहना आणि आशेमध्ये स्थिर राहायचंय. अनुग्रह में स्थिर रहना आणि कृपेमध्ये स्थिर राहायचंय. प्रेम में स्थिर रहना आणि प्रेमामध्ये स्थिर राहायचंय. आणि किती अद्भुत गोष्ट आहे. प्रभु की आगमन की निकटता में पहुंचा हुआ हमें परख कर देख रहे हैं कि आज मैं इन 7 बातों में धीरजमंद है कि नहीं, बना रह पाता है कि नहीं, ये बात को हमें परख कर देखें. आणि प्रभूच्या आगमनाचा आपण निश्चितच एकदम जवळ आलेलो आहे. म्हणूनच आपण स्वतःला पाहून पाहायचं आहे की या 7ही गोष्टींमध्ये मी धीराने किंवा खंबीरतेने आहे का नाही. मैं आशा करता हूँ प्रभु ने हमारा सबका दिल की अवस्था जानकर हमसे बोला और आज. आणि मी आशा ठेवतो की आपल्या प्रत्येकाची हृदयाची अवस्था जाणून प्रभू आपल्याशी बोलला आहे. बार-बार उसको मनन कर आणि वारंवार आपण त्याला मनन करायचं आहे. प्रभु का अनुग्रह आणि देवाची कृपा आपल्या सगळ्यांसोबत असो.